Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to all of you. सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग. Amen. I pray that God may speak to you this morning माझी प्रार्थना आहे की देवाने आज सकाळी तुमच्याशी बोलावं and lead you into the right path of life. आणि जीवनाच्या योग्य मार्गात तुम्हाला चालवावं. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Today we are going to learn something new आज काहीतरी नवीनच शिकणार आहोत आपण and I believe God is going to speak to you in a आणि माझा special असा way. विश्वास आहे की देव तुमच्याशी खास रीतीनं बोलेल सुद्धा. Amen. आमेन. Drawing the line at the front door. पुढच्या दारापाशी रेष ओढणे. Drawing the line at the front door. पुढच्या दारापाशी रेष ओढणे. We'll open our Bibles to Joshua chapter 24 verse 15. यहोशुआचा 24वा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन याला आपण सर्वांनी काढूया. Joshua 24:15. यहोशुआ 24:15. But as for me and my house, we will serve the Lord. यहोशुआ 24वा अध्याय आणि त्यातलं 15वं वचन म्हणत आहे, यहोवाची सेवा करणे, परंतु मी आणि माझे घराणे यहोवाची सेवा करू. But as for me and my house, we will serve the Lord. यहोशुआ 24:15व्या वचनाचा शेवटचा भाग पंडिता रमाबाईंचं बायबल. Let me say this plainly and very powerfully this morning. आज या सकाळी मला अतिशय स्पष्टपणे आणि सामर्थ्यवान रीतीनं तुम्हाला सर्वांना सांगू दे. Drawing the line at the front door means पुढच्या दारापाशी रेष ओढणे म्हणजे that we decide. आपण ठरवत असतो. We decide what is allowed in our lives. आपण ठरवत असतो की आपल्या जीवनात कशाची परवानगी आहे आणि कशाची नाही. We decide what is allowed in our homes. आपण ठरवतो की आपल्या घरात काय येऊ शकणार आहे आणि काय नाही. We decide what we allow in our minds. किंवा आपण ठरवायचं असतं आपल्या मनात आपण काय येऊ देणार आहे आणि काय येऊ देणार नाही. We decide what is allowed in our future. आपण ठरवायचं की आपल्या भवितव्यात आपण काय येऊ देणार आहोत आणि काय येऊ देणार नाही. Whatever crosses this threshold आणि जे काही या उंबरठ्याच्या पलीकडे जाईल must come under God's authority. ते सर्व देवाच्या अधिकाराखाली आलं पाहिजे. That is the meaning of as for me and my house we will serve the Lord. हा अर्थ होतो या वाक्याचा की मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार. Whatever I allow in my house, माझ्या घरात ज्या कशाला यायची मी परवानगी देईन I am responsible for it. त्याला मी जबाबदार आहे. Amen. माझ्या घरात ज्या कशाला यायची मी परवानगी दिलेली आहे त्याला जबाबदार आणि कोणी किंवा तुम्ही नाही, मीच आहे. Whatever I don't permit in my house आणि माझ्या घरात ज्या कशाची मी परवानगी देत नाही is my responsibility. ती पण माझी जबाबदारी आहे. Whatever is not submitted to God जे काही देवाच्या अधीन आलेलं नाहीये is not permitted to stay. ते तिथे राहायला त्याला परवानगी नाहीये. It's not allowed to stay in my house. माझ्या घरामध्ये जे काही देवाला पूर्णपणे शरण आलेलं नाहीये त्याला राहायची परवानगी नाहीये. Egypt stops at my door. मिस्र देश माझ्या घराच्या दारापाशी थांबतं. Say it. बोला. Egypt stops at my door. मिस्र देश माझ्या घराच्या दारापाशी थांबतो. Pharaoh doesn't get my house keys. आणि फारोला माझ्या घराच्या चाव्या मिळणार नाहीत. Amen. आमेन. Bondage doesn't get a guest pass. बंधनाला माझ्या घरामध्ये यायचा पाहुण्यांचा परवाना मिळणार नाही. Devil does not get a pass into my home. सैतानाला माझ्या घरात यायचा परवाना मिळणार नाही. Old habits don't get a bedroom. जुन्या सवयींना माझी बेडरूम मिळणार नाही. Fear will never sit at my table. भीती कधी माझ्या टेबलवर बसणार नाही. Praise God. जुन्या सवयींना माझी बेडरूम मिळणार नाही. Sin does not unpack its bag in my home. पापाने त्याची पिशवी माझ्या घरात उघडी करायची नाही. This door has a verdict. या दारावर एक घोषणा आहे. This house is not a neutral ground. हे घर म्हणजे न्यूट्रल जमीन नाही की कुछ भी चलता है. My house is not a thoroughfare. आणि माझं घर म्हणजे आओ भी जाओ भी कुछ भी करो भी असं नाहीये. My house has a fence. माझ्या घराला एक कुंपण आहे. Praise God. देवाला Say, धन्यवाद. my house has a fence. माझ्या घराला एक म्हणा माझ्या घराला एक कुंपण आहे, तोंड उघडा. The devil said, सैतान बोलला, have you not fenced Job's house? योबाच्या घराला तू कुंपण घातलंय ना. Yes. हा, God has fenced my house. देवाने माझ्या घरालाही कुंपण घातलंय. This family that lives in this house is not undecided. आणि हा परिवार जो या घरात राहतोय तो न ठरलेला अचानक असा राहत नाहीये. Somebody needs to say this very loud. आणि कोणीतरी हे जोरातच बोलायची गरज आहे. And then change will happen in your home. मग तुमच्या घरात बदल येतील. Amen.
I'm मग- not fighting devils in my bedroom. मी माझ्या बेडरूम मध्ये सैतानाशी भांडत नसतो. I should have stopped him at my doorway. मी सैतानाला माझ्या घराच्या मेन दारापाशी थांबायला हवं होतं ना. तो बेडरूम मध्ये काय करतोय? Are you getting me? कळताय का? I should stop him at the door. मी त्या सैतानाला माझ्या घराच्या मेन डोर मध्येच थांबायला हवं होतं. Then you don't need to fight him in your bedroom. मग बेडरूम मध्ये त्याच्याशी झगडे करावे लागत नाही आणि त्याला बांधावं लागत नाही. तो बेडरूम पर्यंत येईपर्यंत तुम्ही काय करत होता? Amen. If it didn't come with God, आणि देवासोबत जर ते आलेलं नाही it cannot stay with us. तर ते आपल्या सोबत राहू शकत नाही. If he is not the friend of God, देवाचा जर तो मित्र नाही then he is my enemy. तर माझा वैरी आहे. And no enemy is allowed in my house. आणि एकाही वैर्याला शत्रूला माझ्या घरात परवानगी नाही. If Jesus walks in alone, जर येशू एकटे आले then I will permit him. तर मी येशूंना परवानगी देईन. If the devil walks behind him, सैतान येशूंच्या मागे आला I will not permit him. मी सैतानाला परवानगी देणार नाही. Only Jesus is allowed in my home. फक्त येशूंना माझ्या घरात परवानगी Only आहे. the word of God is permitted in my home. फक्त देवाच्या शब्दाला माझ्या घरात परवानगी No आहे. film magazine, कुठल्या पिक्चरच्या मॅगझिनला no नाही, volumes, कुठल्याही जोराच्या आवाजाला नाही. only Bible. फक्त बायबलला परवानगी आहे. Amen. हिंदी पिक्चरच्या गाण्यांना नाही, इंग्रजी संगीताला सुद्धा नाही. हे मी बोलतेय ते नाही. This house does not negotiate. आणि हे घर चर्चा करत नाही. This या house गोष्टींना. decides. हे घर या गोष्टींचा भावतोल करत नाही. हे घर ठरवतं. Many people are wasting their lives rebuking the devil. पण अनेक बिलीवर माणसं अलीकडे सैतानाला धमकावण्यामध्ये आयुष्य बर्बाद करतायत. You don't need to rebuke what you never allowed in. अरे ज्याची परवानगीच नाहीये त्याला बांधायचं काय? त्याला Amen. परवानगीच नाही टू बिगिन विथ. Because परवानगीच नाही म्हणजे तो न परवानगी घेता घुसलेला आहे म्हणून तुला बांधायला say लागतंय. the door is not open to everything. पण सगळ्याला माझं दार उघडं नाही म्हणा. The door is not open for everybody. सगळ्यांना आणि सगळ्याला आणि सगळ्यांना माझं दार उघडं नाही. Only to what aligns. फक्त जे देवाशी जुळतं त्याला परवानगी आहे. We draw the line at the front door. आणि त्या मेन दरवाजाला एक रेष ओढली आहे. Say I draw a line in front of my door. म्हणा माझ्या मेन दारापाशी मी एक रेषा ओढली आहे. The blood of Jesus covers my main door. येशूंच्या रक्ताची ती रेषा माझ्या मेन डोरला सांभाळून घेते. And everything inside the house serves the Lord. आणि माझ्या घराच्या आत जे काही आहे ते देवाची सेवा करत आहे. Whether anybody likes it or not, कोणाला आवडो न आवडो I am the boss of my मी house. माझ्या घराचा मालक आहे. आमेन. Me and my house will serve the Lord. मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार. First me will serve the Lord. पहिले मी करणार, Then my family will serve the मग Lord. माझा परिवार करणार. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Now watch this. आता पहा, Joshua was old यहोशुआ वयस्कर झाला when he made this statement. ज्यावेळेला त्याने विधान केलं. यहोशुआ म्हातारा झाला होता. This was not a young man shouting his ambition out. आणि हे काही एखादा तरुण जवान माणूस त्याच्या महत्वाकांक्षा जोरात बोलतोय असा प्रकार नाहीये. This was an elder speaking from memory. तर हा एक म्हातारा झालेला माणूस त्याच्या स्मरण शक्तीतून बोलतोय. His hair was white with the testimony. आणि तोवर त्याचे केस पांढरे झाले होते सगळ्या साक्षींसकट आणि सगळ्या अनुभवाच्या शिदोरींसकट. He had many testimonies. अनेक साक्षी त्यांच्या जीवनात तोवर देवाने केलेल्या होत्या. His body carried the miles of the promise of God. आणि त्यांच्या शरीरावरती अनेक अशी देवाची अभिवचनं तोपर्यंत उठलेली होती. Joshua had walked through the wilderness. आणि यहोशुआ रानातून चाललेला होता. अरण्य प्रवास त्याने केला होता. His family had eaten the heavenly manna. त्याच्या परिवाराने सुद्धा स्वर्गातून उतरलेला मामना अरण्य प्रवासात खाल्लेला होता. As a family, they shared the heavenly manna. एक फॅमिली किंवा परिवार या नात्याने त्यांनी तो स्वर्गीय मान्ना अरण्यात खाल्लेला As a होता. family, they drank water from the rock. एक परिवार या नात्याने त्या खडकातून बाहेर आलेलं पाणी अरण्य प्रवासात त्यांनी प्यालेलं होतं. As a family, they saw the Red Sea divided. एक फॅमिली म्हणून त्यांनी तांबडा समुद्र आपल्या नजरेसमोर दुभंगताना पाहिलेला होता. They had buried friends in the sand of the wilderness. त्यांनी त्या अरण्यातल्या वाळूमध्ये आपले मित्र पुरून टाकले होते. They know त्यांना माहित होतं what it is to be a testimony unto God. देवासाठी एक साक्ष बनणं म्हणजे काय. They have seen त्यांनी पाहिलेलं their grumbling friends He have can- perished in the wilderness. त्यांचे कुरकुरणारे सगळे मित्र अरण्य प्रवासात कसे नाश पावले त्यांनी पाहिलं. But he and his family stood. पण यहोशुआ आणि त्याचा परिवार ठाम उभा राहिला. His family did not perish. त्याच्या परिवाराचा नाश नाही झाला. हालेलुया.
His family did not perish. त्याच्या परिवाराचा नाश झाला नाही. They had crossed the Jordan together, यार्देन सुद्धा त्यांनी एकत्र पार केली, holding one another's hand. एकमेकांचा हात धरून पार केली. They moved आणि through the पुढे गेले. wilderness, through the Jordan, त्या रान through the Red प्रवाहात, त्या Sea. यार्देनेतून, त्या तांबड्या समुद्रातून एकत्र पार गेले. The whole family saw the miracles of God. आणि संपूर्ण परिवाराने देवाचे चमत्कार पाहिले. That's why he says, as for me and my house, we will serve the Lord. म्हणून शेवटी तो म्हणाला, मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार. With my eyes, I have seen the miracles of माझ्या God. डोळ्यांनी मी देवाचे चमत्कार पाहिलेले आहेत. With my eyes, I have seen God taking care of my family. माझ्या डोळ्यांनी मी देवानं माझा परिवार सांभाळलेला पाहिलेला आहे. And that's why this family will serve the Lord. आणि म्हणून हा परिवार देवाची सेवा करेल. Today, आज we are living. जिवंत आहोत. My family is living. मी जिवंत आहे, माझा परिवार जिवंत आहे. That's why we have decided मग आम्ही ठरवलंय that we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार. फिर इसमें उतर के मरे. They had watched the walls fall apart. आणि भिंत पडतानाही त्यांनी पाहिली. They saw it all. सगळं पाहिलं रे, काय नाही Walls पाहिलं. of Jericho fell before their eyes. योशुआनं त्याच्या फॅमिलीनं सगळं पाहिलं. यरीहोची भिंत त्यांच्या नजरेसमोर पडली. The family saw Joshua walking before them योशुआच्या फॅमिलीने पाहिलं योशुआ कसा त्यांच्या पुढे चालत आहे round the Jericho wall. आणि कसं त्या भिंतीच्या सभोवताली फिरत आहे. See, daddy is walking around the Jericho की wall. पहा डॅडी कसे यरीहोच्या सभोवताली, त्या भिंतीच्या सभोवताली चालताय. So mommy will also follow. मग मम्मी सुद्धा Joshua. त्याचं अनुकरण करणार आहे. Children said, we will follow our parents. आणि मुलं होता म्हणणारच आहेत की आम्ही आमच्या आई बापांचं अनुकरण करणार आहोत. After the 7th round, 7व्या फेरी the नंतर Jericho wall fell down. यरीहोची भिंत खाली पडली. ती As- पडतेच, ती पडणारच आहे. As for me and my house, मी आणि माझे घराणे we have seen the miracles. आम्ही देवाचे चमत्कार पाहिलेले आहेत. We have seen the faithfulness of God. देवाचा विश्वासूपणा पाहिलेला आहे. Now we decide to follow God. आता आम्ही ठरवतोय की आम्हाला देवाच्या मागे, आम्ही ठरवलंय की आम्हाला देवाच्या मागे चालायचं. They had fought the battles, त्यांनी युद्ध लढली and God did the heavy lifting for them. आणि देवाने त्यांच्यासाठी बरंच मोठं काम केलं. So understand this clearly. तर हे स्पष्टपणे सगळ्यांनी समजून घ्या. Joshua is not speaking from theory. योशुआ कुठल्या ईश्वरी ज्ञानातनं थिअरीतनं बोलत नाही. He is backed with history. त्याला इतिहासाचा पाठिंबा He आहे. is backed with experience. त्याला अनुभवांचा पाठिंबा आहे. And so that one day, आणि मग तो एक दिवस he gathered all the people. त्याने सर्व लोक समुदाय गोळा केला. And he does not flatter them. आणि तो काही त्यांना गोड गोड बोलला नाही, मस्का लावून बोलला नाही. He does not motivate them. त्याने फक्त प्रेरणा देणारं, चालना देणारं काही भाषण केलं He नाही. is not giving them emotional speech. आणि योशुआने त्यांना भावुक भाषण दिलं नाही. He does not even promise them comfort. योशुआने त्यांना मी सांत्वन देतो, चल मी तुला माया देतो, असंही काही बोलला He नाही. gives them a choice. तर त्यांना निवड दिली योशुआने. He gives them a choice. योशुआने त्यांच्या समोर निवड ठेवली की दो रखता हूं, एक चुनना है, तू डिसाइड कर. Joshua is saying in effect, आणि योशुआ असं म्हणतो, you have seen what Egypt does. मिस्र देश काय करतो तुम्ही पाहिलंय. You have seen what Egypt did to you. मिस्र देशाने तुझं काय केलं तेही तुम्ही You have पाहिलं. also tasted what compromise costs. रदबदल केल्याने किती मोठी किंमत मोजावी लागते तुम्ही You पाहिलेलं. have also watched what obedience produces. आणि आज्ञापालन केल्याने काय मिळतं तेही तुम्ही पाहिलंय. You also watched what idols can do to you. मूर्ती काय करते तेही तुम्ही पाहिलंय. Because with those idols of Egypt, you never moved कारण forward. त्या मिस्र देशातल्या मूर्त्या घेऊन तुम्ही पुढे तर कधी गेला नाही. You know how the Lord saved you. तुम्हाला माहितीये प्रभूने तुम्हाला कसं तारलं. And then he says something very powerful. आणि मग तो काहीतरी सामर्थ्यवान बोलतो. If serving the Lord seems evil to you, जर तुम्हाला देवाची सेवा करणं हे वाईट दिसतंय, choose today whom you will serve. तर तुम्ही निवडा तुम्ही कोणाची सेवा आजपासून करणार आहात. Say that. बघा, Each for himself. प्रत्येकानं आपापलं ठरवायचंय. तुझं मी ठरवू नाही शकत, माझ्यासाठी तू डिसिजन घेऊ नाही शकत. Each family should decide for himself or herself. प्रत्येक फॅमिलीला स्वतःसाठी ठरवावं लागेल. Are you getting me, कळतंय people? ना, प्रत्येकाला आपापलं ठरवावं लागेल. You decide. तुम्ही ठरवा. In other words, दुसऱ्या शब्दात stop pretending you don't have a choice. ढोंग करू नका.
असं म्हणून की काय करायचं, आम्हाला चॉईसच नव्हता ना, पर्यायच नाही, ऑप्शनच नाही, मग आता करणारच काय, असली ढोंगबाजी नाही करायची. Stop acting like neutrality exists. असं वागू नका की न्यूट्रलपणा देवात चालतो, असं कुठेच नाही, म्हणजे पुढेही नाही धड मागेही नाही, असं देवात चालत नाही. Stop blaming culture for decisions you made. आणि जे निर्णय तू घेतले त्याच्यासाठी तू कल्चरवर आणि तुझ्या त्या संस्कृतीवरती उगीच दोषारोप ठेवू नको. क्या करने का, Don't blame हमारा the culture ये environment. है. परिसरच आमचा तसा आहे. Don't blame the family. आणि परिवाराला सुद्धा नावं ठेवू Don't blame नको, your relatives. आपल्या नातेवाईकांना नावं ठेवू Don't नको, blame the church. चर्चला नावं ठेवू Don't नको, blame your neighbors. तुझ्या शेजाऱ्यांना नावं ठेवू नको. Joshua says, योशुआ म्हणाला, you can serve the gods of the Amorites तुम्ही अमोऱ्यांच्या देवांची सेवा करू शकता in whose land you dwell. आणि ज्यांच्या देशात तुम्ही राहताय. Say, in our language it means म्हणजे आपल्या भाषेत म्हणायला गेलं तर याचा अर्थ असा होतो, you can serve tradition, तुम्ही परंपरांची सेवा करू शकता, you can serve culture, तुम्ही संस्कृतीची कल्चरची सेवा करू शकता की हमारे में ऐसा करते थे. you can even serve convenience, आणि तुम्ही सोयीस्करपणे सुद्धा करू शकता की मला सोय झाली, मी केलं, माझी सोय you झाली can नाही, मी नाही serve your केलं. comfort, तुम्ही तुमच्या सांत्वनांमध्ये आणि सोयीस्करपणामध्ये आरामामध्ये you करू can शकता. serve your fear, तुम्ही तुमच्या भीतीची सेवा करू शकता, you can serve your appetite. तुम्ही तुमच्या भुकेची सेवा करू शकता की मला असं वाटलं म्हणून मी केलं. Then Joshua straightens up like Moses and मग says, योशुआ मोशे सारखा सरळ ताणून बोलला. see, he does not wait for a vote. त्याने कुठल्याही मतदानांची वाट पाहिली नाही की हु आर फॉर मी, हु आर अगेन्स्ट मी. He didn't say, okay, I will stand for you, you stand for me. तो असंही म्हटला नाही राजकारण खेळून किंवा खेळ मांडून की मी तुमच्यासाठी उभा राहतो, तुम्ही माझ्यासाठी उभे राहा. He does not even check the room temperature. त्याने काही खोलीतलं हवामान तपासलं नाही, He does not negotiate with popular opinion. त्याने काही वाद घातला नाही किंवा चर्चा केली नाही की कोणाची मतं काय आहेत, आपका क्या कहना है, आपका क्या कहना है, आप क्या बोलते हो. He says, as for me and my house, तो बोलून मोकळा झाला, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार. See, that statement is not arrogant. आणि त्या विधानाला बेटा उद्धटपणा म्हणत नाही, It is accountability. त्याला म्हणतात जबाबदारी आणि हिशोब देणं, की मी हिशोब देणं आहे देवाला. So Joshua is saying, तर योशुआ म्हणतो, I cannot control the whole nation. संपूर्ण देशावर तर मी नियंत्रण ठेवू नाही शकत, I took you out, मी तुम्हाला बाहेर आणलं, but पण now you are accountable. आता तुमची जबाबदारी तुमच्यावर, तुम्ही हिशोब देणं आहे, तुमचे हिशोब, तुमचे लेखे जोखे तुम्ही सांभाळा. I cannot manage everyone's appetite, आणि प्रत्येकाची भूक जी आहे त्याला मी तर सांभाळू शकत नाही, but I can do one thing. पण एक गोष्ट करू शकतो, I can govern my house. मी माझ्या घराचा कारभार नीट बघेन, I'm responsible for my house. माझ्या घरासाठी मी जबाबदार आहे. He's saying my family is not undecided. तो म्हणतो माझ्या परिवाराचं असं अनिश्चित काही नाहीये, My children will not be spiritually homeless. आणि माझी मुलं आध्यात्मिक रीतीनं बेघर होणार नाहीत, They will be under my covering. माझ्या आवरणाखाली राहतील ती, My household will not be split between आणि altars. माझे घराणे वेदीपाशी दुभंगणार नाही. Joshua understood something many didn't. योशुआला बरंच काही कळलं होतं जे अनेकांना कधी कळलंच नाही. Joshua understood many things that even Pharaoh did not understand. योशुआला अशा काही गोष्टी कळल्या ज्या फारो राजालाही कळल्या नाही. If you win the house, तुम्ही जर घर जिंकलं you win the future. तर भविष्य जिंकताय. Because Egypt tried to break families. कारण मिस्र देशाने परिवार तोडायचे प्रयत्न केले, Egypt breaks your relationship with your God. आणि मिस्र तुझं देवाशी असलेलं नातं तोडतं बेटा. Egypt does not allow you to worship God. मिस्र तुला देवाची आराधना करूच देत नाही. Egypt speaks about today's world. आणि मिस्र म्हणजे आजचं जे जग आहे ते. Do not love the world nor the things of the world. जगावर किंवा जगातल्या कुठल्याही गोष्टींवर प्रेम करू नका असं लिहिलंय. Friendship with the world is enmity with जगाशी God. मैत्री, देवाशी वैर आहे, असंही आपल्या सगळ्यांच्या बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Joshua knew योशुआला माहित होतं that faith is not inherited accidentally. विश्वास अपघाताने आपल्या मागे येत नाही. It is chosen deliberately. विश्वास मुद्दामून निवडावा लागतो की मी ठरवलंय मी देवावर विश्वास ठेवणार आहे. So this is not a slogan. तर हे काही स्लोगन नाहीये, This is a line in the sand. तर ही वाळूतली एक रेष आहे. Joshua is saying, योशुआ म्हणतोय no more halfway worship. आता अर्धी अर्धवट आराधना नाही, No more mixed altars. आता आपल्याला मिसळलेल्या वेद्या नकोत. I will not build Egypt's altar and God's altar. मिसर मधली वेदी आणि देवाची वेदी मी एकत्र उभी करणार नाहीये. No more divided loyalty. आता मला अशी दुभंगलेली इमानदारी नकोय. Amen. Amen. Now Joshua didn't say,
योशुआ असं नाही म्हणाला as for me, I will serve the Lord. की माझं म्हटलं तर मी देवाची सेवा करणार आहे. No, नाही, he said, as for me and my house. तो म्हणाला मी आणि माझे घराणे देवाची सेवा That करणार should be आहे. your statement. असं आपलं विधान पाहिजे. Don't say, as for me, I will serve the Lord. असं म्हणू नका की माझं म्हटलं तर मी देवाची सेवा करणार. That is selfish nature. त्याला स्वार्थी स्वभाव म्हणतात. As a family, एक परिवार या God नात्याने wants you to hold responsibility. देवाची इच्छा आहे की तू जबाबदारी घे. Whether the children are obedient or not, मुलं आज्ञापालनात असोत किंवा नसोत, you have to walk first with God. तुम्ही प्रथम देवासोबत चालायला लागा. You have to show forth your dedication to तुम्ही God. पहिलं देवाप्रीत्यर्थ आपलं समर्पण दाखवा. You have to show your love towards your family. तुम्ही तुमचं परिवारासाठीचं प्रेम दाखवा. Amen. Amen. As for me and my house, मी आणि माझे घराणे that speaks about leadership. म्हणजे नेतृत्वगिरी, पुढारी पण लीडरशिप. Father is the leader, the mother also is the leader. बाप त्या घरचा लीडर, आई पण त्या घरचीच लीडर. That speaks about responsibilities. त्यातनं जबाबदारी विषयी बोललं जातं. That means example. म्हणजे एक उदाहरण घालून देणं, That means alignment. म्हणजे जुळवून घेणं. He was saying, तो म्हणवता my house will pray. माझं घर प्रार्थना My करेल, house will obey. माझं घर My आज्ञापालन house राहील, will raise up an माझं घर altar. वेदी सुद्धा बांधणार, My house will not float with idols. माझं घर मूर्त्यांशी खेळ मांडणार नाही, My house will not keep Egypt in the basement आणि माझं घर तळघरात मिसरदेश ठेवणार and नाही. Jehovah on the first floor. माझं घर तळघरात मिसरदेश आणि पहिल्या मजल्यावर जिवंत देव ठेवणार नाही. तर माझ्या अख्ख्या घरात जिवंत देवच असेल. It will all be Jehovah God. माझ्या संपूर्ण घरात तळघरापासून वरच्या मजल्यापर्यंत जिवंत देवच असेल. And this is where the word hits us. आणि इथे मग तो शब्द आपल्याला हल्ला करतो. Some people want the blessings काही लोकांना आशीर्वाद हवे असतात. of Joshua, यहोशुआचे आशीर्वाद काही लोक मागतात, but पण they like the discipline of Samson. त्यांना शमशोनातली शिस्त आवडते. Say, they want the victory, त्यांना विजय पाहिजे, but without the values. पण त्यांना मूल्य नको आहे. But Joshua teaches us this. पण यहोशुआ आपल्याला हे शिकवतो, You don't drift into godly households. दैवी घराण्यांमध्ये तुम्ही असे बहकत नाही. You decide. तुम्ही ठरवायचं. You decide. कुठेतरी कसं असतं माहितीये, कुठेतरी प्रत्येकानं कधीतरी ते ठरवायची वेळ येते आणि ती यायला हवी, आणि तेव्हा ते ठरवायला हवं. Rachel will not bring her idols into Jacob's home. राहेल याकोबाच्या घरात मूर्त्या आणू नाही शकत. Rebecca cannot bring her idols into Isaac's home. रबेका इसाकाच्या घरात मूर्त्या आणू नाही शकत. Say, you as a family should decide. तू एक परिवार या नात्याने ठरवायचं. You are one unit. तुम्ही एक आहात. You will decide after your marriage what will be here, what will not be here. तुमच्या विवाहानंतर तुम्ही ठरवणार की इथे काय असणार आहे, काय नसणार आहे, काय राहणार आहे, काय राहणार नाहीये. So today the Spirit is asking, आज तो देवाचा आत्मा विचारतोय, who is being served in your house? तुझ्या घरात कुणाची रे सेवा चालली आहे? Who shapes the atmosphere of the house? तुझ्या घरचं वातावरण जे आहे त्याला कोण आकार, कोण है तेरे घर में? Which songs are played in your home? तुझ्या घरात कुठली गाणी लावतात? Who sets the value in your house? तुझ्या घरातली मूल्य कोण ठरवतं? Who governs the conversations that you have across the तुझ्या table? घरामध्ये जेवताना काय संवाद होतात ते कोण ठरवतं? Because whatever rules the house rules, the next generation will follow. कारण त्या घरावर ज्या कसाचं राज्य असेल त्याचंच अनुकरण पुढची पिढी करणार आहे. So Joshua made this decision loud and clear. यहोशुआने हा निर्णय अगदी जोरात केला. Not only for himself, but even his family should hear. फक्त स्वतःसाठी नाही तर त्याच्या परिवाराने सुद्धा ऐकावं म्हणून केला. Even the people should hear. लोकांनी पण ऐकावं म्हणून केला. Amen. आमेन. Because he wanted everybody to know where he stood and his family. कारण यहोशुआची इच्छा होती सगळ्यांना कळावं की मी आणि माझा परिवार कुठे उभा आहे. And today the same choice is still sitting on the table. आज तीच निवड तुमच्याही मेजापाशी टेबलापाशी बसलेली आहे. Not tomorrow, उद्या नाही, but today. आजच ठरवा. Not next year. पुढच्या वर्षी वगैरे नको. Choose whom you will serve. कुणाची सेवा करणार आहेस आज ठरव. But as for me and my house, मी आणि माझे घराणे we म्हटले will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार And आहोत. this verse shows extraordinary wisdom of Joshua. आणि या वचनातून यहोशुआत असलेलं अलौकिक ज्ञान दिसून It येतं. speaks of his mature faith. त्याचा समंजस विश्वास दिसून येतो. He had crossed the wilderness. तो रान प्रवास करून आलेला, He had tasted the Lord. त्याने प्रभूची चव घेतली होती. He saw what faith could do for him and त्यांनी his पाहिलं होतं family. उघड्या डोळ्यांनी की देवावरचा विश्वास त्याच्यासाठी त्याच्या परिवारासाठी काय करू His शकतो. family stood with him. He stood with his त्याचा family. परिवार त्याच्यासाठी उभा राहिला, तो त्याच्या परिवारासाठी उभा राहिला. Hundreds and thousands perished in the wilderness. शेकडोंचा हजारोंचा रान प्रवासात नाशही झाला. But Joshua and his family stood. पण यहोशुआ आणि त्याचा परिवार उभा राहिला.
If you want your family to stand, जर तुमची इच्छा असेल की तुमचा परिवार खरोखर उभा राहावा, when everybody is collapsing, सगळे जेव्हा ढासळून पडत असतात तेव्हा, then you have to decide तर तुला ठरवावं लागेल what goes in my house, what doesn't go in my की house. माझ्या घरात कशाला याची परवानगी आहे आणि कशाला याची परवानगी नाही. Amen. Amen. When Joshua said, as for me and my house, we will serve the Lord, यहोशुआ जेव्हा म्हणाला की मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार, he was not shrinking back from leadership. तो काही पुढारी पण करण्यापासून मागे जात नव्हता. He was demonstrating it at its highest level. तर तो अगदी शिखर गाठून सगळ्यांसमोर हे प्रदर्शित करत होता की एकदा आणि कायमचं सगळ्यांनी समजून घ्या, आमच्या फॅमिलीचं हेच आहे, Say, आम्ही हेच करणार you आहे. have to speak to others. तसं तुम्हाला दुसऱ्यांशी बोलावं लागेल. In my house, माझ्या घरात we serve the Lord. आम्ही देवाची सेवा करतो, बोलावं लागेल. मन की बात मन में रख के फायदा नहीं, बोलनी तो पड़ेगी. कौन है प्रभु तेरा, किस पर विश्वास रखता है तू, थोडा बोला कर. Amen. What kind of friends you entertain? कुठल्या पद्धतीचे मित्र तुम्ही येऊ देताय, कुठल्या पद्धतीच्या मैत्रिणींचं मनोरंजन करताय घरात, Say, कोण आ रहा है तेरे घर all पे. their footsteps were stalled in the wilderness. त्यांची सगळ्यांची पावलं त्या रानामध्ये थांबली. Only Joshua had a future. फक्त यहोशुआला एक उज्ज्वल भविष्य लाभलं And his family had a future because of Joshua. आणि यहोशुआमुळे त्याच्या परिवाराला भविष्य लाभलं. You are a Joshua in your house. तुझ्या घरचा यहोशुआ तू आहेस ना, You are a Joshua in your house. तुझ्या घरचा यहोशुआ तू आहे ना, तुझ्या Because of you, घरात your family will stand. तुझ्यामुळे तुझा परिवार उभा राहील. Because of you, your children will stand. तुझ्यामुळे तुझी मुलं उभी राहतील. Because of you, your children will see future. तुझ्यामुळे तुझ्या मुलांना भविष्य दिसेल. Amen. Joshua spoke only for himself and his house यहोशुआ फक्त स्वतःसाठी त्याच्या घरासाठी बोलला, because he understood something deeply important. कारण की त्याला अतिशय महत्वाचं काहीतरी गहन कळलं. Joshua respected personal choice. यहोशुआने व्यक्तिगत निवडीला आदर दिला. Say, he can challenge the people, तो लोकांना आव्हान टाकू शकत होता, but he respects personal choice. पण व्यक्तिगत निवड सुद्धा जी आहे त्याला तो आदर देत I होता. cannot force you to serve my God. मी तुम्हाला बळजबरी तर करू शकत नाही की माझी देवाची सेवा, I माझ्या cannot देवाची, force you to read the Bible. मी तुम्हाला बळजबरी तर नाही करू शकत ना की माझ्या देवाची सेवा तू करच आणि तू बायबल वाचत. I cannot force you to pray. तुझ्या मानेला धरून बळजबरीने तुला मी म्हणू नाही शकत प्रार्थनेला ये, प्रार्थनेला I बस. cannot force you to come to church. बळजबरी करू शकतो का मी तुमच्या कुणावर की माझ्या चर्चला याच, I can challenge you पण आव्हान देऊ शकतो to choose whom you will serve. की कुणाची सेवा करणार आहात निवडा. And that's what Joshua did. असं यहोशुआ म्हणाला. He did not force them, बळजबरी नाही, but he challenged them. पण आव्हान टाकलं And he challenged them by his example. आणि स्वतःच्या उदाहरणातनं आव्हान टाकलं की मेरी तरफ देखो और अभी आप आपका डिसाइड करो. He knew that faith cannot be forced. त्याला माहिती होतं विश्वास कोणावर बळबळ लादू नाही शकत. He knew that obedience cannot be bribed. त्याला माहित होतं की आज्ञा पालनासाठी लाच खायला घातली जाऊ नाही शकत. He knew that covenant cannot inherit automatically. त्याला माहिती होतं करार असे काय आपोआप वतनात येत नसतात. Everyone must decide for himself. प्रत्येकाला आपापलं कधी ना कधी ठरवावंच लागतं. Joshua could not choose for the whole nation, यहोशुआ संपूर्ण देशासाठी ठरवू नाही शकला, but he could choose for his own life. पण स्वतःच्या जीवनासाठी निवडू शकला. He understood त्याला कळलं that faith imposed from the outside collapses under pressure. की विश्वास जो बाहेरून बळजबरीनं आपल्यात आलेला असतो तो प्रेशर खाली ढासळतो, But faith chosen from the inside can survive any storm. पण आतून जर विश्वास आपण निवडलेला असेल तर तो कुठल्याही वादात टिकतो. बाहेरनं बळजबरीनं लादलेला Yes. विश्वास प्रेशर मध्ये पडतो, पण आतूनच जर असेल तर उभा राहतो. Say, your faith should inspire to make this statement. तुझ्या विश्वासाने तुला ही प्रेरणा दिली पाहिजे की मीही असं बोलणार आहे. And Joshua led by example, not by order. आणि यहोशुआने उदाहरण घालून सगळ्यांना चालवलं. हा एक क्रम आहे आणि असं सगळ्यांनी करा असं नाही, मीही करतोय माझं बघा सगळ्यांनी. He did not command anyone. त्याने कुणाला आज्ञा नाही केली, He modeled the decision. एक नमुना सगळ्यांसमोर त्याने दाखवून दिला As for me and my house, की मी आणि माझे घराणे we have decided. आम्ही ठरवलंय, Even if you all want to walk away, walk away. मला सगळ्यांना जरी सोडून जायचं असेल निघून जा, But I will follow the मी Lord. देवाच्या मागे चालणार आहे. See, so he was not rallying a crowd. तर तो काही गर्दीला पसंत पडेल असं बोलत He was नव्हता, revealing a conviction that he carried. पण एक स्पर्श जो त्याला ऑलरेडी झालेला तो तिथे तो घेऊन आला आणि त्याने प्रदर्शित केला. Amen. Amen. And so leadership that lasts does not shout instructions. तर लिडरशिप जी टिकून राहते ना, पुढारी पण जे टिकून राहिलेलं असतं ते जोर जोरामध्ये
मार्गदर्शनपर सूची ओरडून सांगत नाही, It lives by its decisions. तर स्वतःच्या निर्णयांवरती जगून दाखवते. And Joshua took responsibility for his family. यहोशुआने आपल्या फॅमिलीची जबाबदारी घेतली. And he knew the त्याला role माहित- of a leader in his house. त्याला त्याच्या घरचा जो लीडरचा रोल होता, भूमिका होती, ती माहित होती. There also he cannot put pressure. आता तिथेही तो प्रेशर तर नाही टाकू शकत, बळजबरीनं काही करू नाही शकत. Even in the family, फॅमिलीत सुद्धा, each one should develop his faith towards फॅमिली God. मध्ये जितके लोक आहेत त्याने प्रत्येकाने आपला विश्वास प्रभूवरचा विकसित केला पाहिजे. फॅमिलीत सुद्धा He knew he was accountable to guide his household in the ways of God. त्याला माहिती होतं की तो जबाबदार आहे की त्याच्या फॅमिलीला त्याने देवाच्या मार्गांचं मार्गदर्शन करावं. ती जबाबदारी हेड ऑफ द हाऊस त्याची आहे हे त्याला माहिती होतं. पण फॅमिलीत प्रत्येकाचा विश्वास प्रत्येकाने विकसित करायचा असतो हेही त्याला माहित होतं. Say, your family may not be all correct today, आणि तुझी फॅमिली कदाचित आज एकदम करेक्ट नसेल, but that Joshua moment is coming. पण यहोशुआचा तो क्षण येतोय. That Joshua moment is coming. यहोशुआचा तो क्षण येतोय. Come on, say that Joshua moment म्हणा. is coming in my family, तो यहोशुआचा क्षण माझ्या घरात येत आहे, where my family will stand with me. जिथे माझा परिवार माझ्यासाठी उभा राहील. And I will tell everyone, आणि मी सर्वांना सांगेन, as for me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार आहोत. आमेन. Faith हालेलुया. had to begin inside his own home first विश्वास त्याच्या घरामध्ये प्रथम सुरू झाला पाहिजे, before it could influence others. इतरांवरती त्याचा प्रभाव पडण्या अगोदर. So he was saying, तर तो म्हणवता, I may not be in control of the whole nation, संपूर्ण देशाचं नियंत्रण तर माझ्या हातात नसेल, but I am responsible for the atmosphere of my house. पण माझ्या घरच्या वातावरणाला मी जबाबदार आहे ना. That is not dominion, that is stewardship. त्याला वर्चस्वगिरी करणं म्हणत नाही, त्याला कारभार नीट सांभाळणं म्हणतात. And faith cannot be automatically transferred down the order, आणि विश्वास जो आहे ना तो असा आपोआप तो पुढच्या पिढ्यांमध्ये आपण ट्रान्सफर नाही करू शकत. because even after miracles, कारण चमत्कारानंतर सुद्धा even after the manna, आणि मान्ना पडल्यानंतर सुद्धा, even water coming out of the rock, पाणी खडकातनं बाहेर आलं, प्यालं, दिसलं, तरी even त्यानंतर after the walls of Jericho fell down, यरीहोची भिंत पडल्यानंतर सुद्धा each generation still had to choose God for themselves. प्रत्येक पिढीला स्वतःसाठी देव निवडावा लागला ना. मी निवडलाय म्हणून माझ्या पुढच्या पिढीनं बळजबरीनं ते करायचं असं होत नसतं. You are seeing miracles here. तुम्ही चमत्कार इथे घडताना बघताय. Saturday, Sunday, Monday. आणि आज नाही गेली 40 वर्ष बघताय, शनिवार रविवार सोमवार आम्ही येतो काय, देवा चमत्कार करतो काय, You सब are लोक seeing देखताय. God working. तुम्ही बघताय की देव इथे कार्य करतोय, But you have to make a choice for पण God. तुम्हालाही कधीतरी देवासाठी उभं राहून ठरवावं लागेल. So Joshua is saying, तर यहोशुआ म्हणतो, all of you saw the miracles. तुम्ही सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी चमत्कार पाहिलेले आहेत. You all saw how God removed you from Egypt. तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय मिस्र देशातनं देवाने तुम्हाला कसं बाहेर काढलं. Now it is upon you. अभि तेरे बरे. Say, but he तुझ्यावर आहे. showed where his family stood. त्यांनी हे दाखवलं त्याचा परिवार कुठे उभा राहिला. Say, because faith must be intentional. कारण विश्वास ना मुद्दामून ठेवायचा असतो. Faith cannot be inherited. विश्वास वतनात मिळत नाही. Amen. विश्वास वतनात विश्वास प्रॉपर्टीत नाही मिळत. And Joshua knew obedience may mean standing alone at times. आणि यहोशुआला माहिती होतं आज्ञापालन उभं राहायचं म्हणजे कधी ना कधी एकटं तर पडावं लागेल, एकटं उभं राहावं लागेल. कारण आज्ञापालन डिमांड्स एकटेपणा. And many were tempted by other gods. आणि अनेकांना मोपास झाले होते की दुसऱ्या देवांची सेवा आपण They करायला. started worshipping the calf. आणि दुसऱ्या देवांची म्हणजे वासराची ते आराधना करायला लागले. But Joshua stood strong. पण यहोशुआ खंबीर उभा राहिला. He must have told his family, don't go there. त्याने आपल्या फॅमिलीला आधीच सांगितलं असेल बाबा तिकडे जाऊ नका तुम्ही ते सगळं And करायला. the family obeyed. आणि त्याच्या परिवारानं आज्ञापालन केलं. Say, many people who thought it is all convenient to live this kind of life perished in the wilderness. आणि अनेक लोकांना ते वाटलं होतं की अशा सगळ्या पद्धतीचं जीवन जगणं सोयीस्कर आहे, त्यांचा रानातच नाश झाला. असं सोयीस्कर Because नसतं. many people brought culture of Egypt along with का them. अनेक जण जे आहे ना इस्रायली लोक मिस्र देशातनं बाहेर पडताना मिस्रातलं कल्चर घेऊन बाहेर पडले. They were pulled by the culture. आणि मिस्र देशाचं कल्चर त्यांना खेचत राहिलं, भले इस्रायली होते तरी सुद्धा. But Joshua drew a very strong line. पण यहोशुआने एक रेषा आखली We left Egypt की culture. मिस्र देश आपण सोडलाय, मिस्र देशातलं कल्चर पण आपण सोडलं. My loyalty is settled. माझी इमानदारी आता स्थिर स्थावर It आहे. will be Jehovah in the beginning and the middle and the end. आता आधी आणि अंत यहोवा, मध्ये सुद्धा यहोवा. I cannot choose for everyone. प्रत्येकासाठी तर मी निवडू नाही शकत, I will not force anyone. कुणाला बळजबरी सुद्धा मी करणार नाही. But my decision is firm. माझा निर्णय फर्म आहे. Amen. आमेन. My house will serve the Lord. माझं घर देवाची सेवा करेल. Whether they are serving today or not, you have to make this statement, bold statement
statement of faith, my house will serve the Lord. आणि आज जरी तुमच्या घरचे लोक देवाची सेवा करत नसले तरी तुम्ही विश्वासाने धाडसाने आजपासून ही वाक्य बोला की माझं घर देवाची सेवा करणार, तर हळूहळू होता होता ते होणार. Praise God. Amen. 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 You need to first choose yourself for God. पण पहिलं तू स्वतः देवासाठी निवड आणि ठरव ना. पहिलं स्वतः ठरव. Some say, काही लोक म्हणतात as for my house and me, we will serve the Lord. माझे घराणे आणि मी देवाची सेवा करणार. No, as for me and my house, we मी will आणि serve the माझे Lord. घराणे, तो क्रमही महत्वाचा आहे. घराणे आणि मी नाही, मी आणि घराणे. You have to lead your home in faith. तुला तुझ्या घराला विश्वासात चालवावं लागेल. And one faithful home can influence many lives. आणि एक विश्वासू घर अनेक जीवनांवर प्रभाव टाकू शकते. एक विश्वासू घर अनेक जीवनांवर प्रभाव टाकतं. Many people misunderstand Joshua's tone. अनेक माणसं मात्र यहोशुवाच्या या बोलण्याला गैरसमजुतीत आणतात. Joshua was not being harsh. यहोशुवा काही कडकपणे बोलत नव्हता. He was being honest. He was not rude. तो प्रामाणिक होता. तो उद्धट नाही, तो प्रामाणिक आहे. He had walked with Israel for nearly 40 years. कारण इस्रायल सोबत तो जवळजवळ 40 वर्ष चाललेला आहे. I mean, supposing you and me, we walked together for 40 years. समजा तुम्ही आणि मी 40 वर्ष आज एकत्र चालतोय. We built a certain kind of strong relationship. एका पद्धतीचं नातं बनतं ना आपलं. You know me, I know you. तुम्ही मला ओळखायला लागता, मी तुम्हाला ओळखायला लागतो. I mean, they all enjoyed together. सगळे एकत्र मजा करतात. They all suffered together. सगळ्यांनी त्रासही एकत्र सोसले, आनंदही एकत्र केला. He fought for them. तो त्यांच्यासाठी लढला. He prayed for them. त्यांच्यासाठी त्याने प्रार्थना केली. He led them to the promised आणि land. अभिवचन दत्त देशात तो त्यांना घेऊन आला. He was deeply concerned about their welfare. आणि त्यांच्या भलाईची त्याला फार काळजी होती. Amen. Amen. And that is exactly why these words strong are very strong to sound. आणि म्हणून त्याचे शब्द ऐकताना फार कडक वाटतात की किती कडक बोलतो ना हा. Because he's seen something very critical. कारण की त्याने काहीतरी क्रिटिकल पाहिलेलं आहे. Amen. आमेन. Because faith based only on leadership does not last. कारण की फक्त लीडरशिप वरती ठेवलेला विश्वास टिकत नाही. Faith based only on miracles also does not last. फक्त चमत्कारांवरती ठेवलेला विश्वास सुद्धा टिकत नाही. Faith must be personal. विश्वास व्यक्तिगत पाहिजे. Faith must be my choice. आणि विश्वास माझी निवड पाहिजे. See, when it is your choice, nobody can touch you. तुझी स्वतःची निवड असेल ना तर तुला कोणी हात नाही लावू शकत. भले अख्खी दुनिया कुछ बोले, वो एक तरफ तू एक तरफ. But when I trust my choice on you, it will not last long in the पण storm. माझी निवड मी तुझ्यावर लादली तर ती वादात टिकणार नाहीये. It should come from within you. आतून, तुझ्या आतूनच आलं पाहिजे ते. And you should say, Pastor, don't tell us. आणि तुम्ही म्हणाला पाहिजे, पास्टर तुम्ही आम्हाला सांगू We नका, are serving the Lord. आम्ही देवाची सेवा करतोच आहे. Amen. आता हेही आणि ऐकायला उद्धट वाटेल पण आम्ही समजून घेतो कारण आम्ही शिकवतो. See, and so when Joshua said, you choose for yourself, तर यहोशुवा जेव्हा म्हणाला की तुम्ही तुमच्यासाठी निवडा, he was not pushing them away. तो काही त्यांना ढकलून मागे फेकत नव्हता. He was awakening them. त्यांना जागं करत होता की जागे हो जाओ. Amen. Amen. So this जागो रे, was not जागो रे. harshness. त्याला काही कडकपणा उद्धटपणा म्हणत नाही. It was honesty. त्याला प्रामाणिकता म्हणतात. कधी ना कधी ठरवायचंच होतं. त्याने एकदाच आणि कायमचं ठरवलं आणि बोलून गेला. A loving leader does not create dependence on himself. प्रेमळ लीडर जो असतो तो सगळ्यांना स्वतःवर अवलंबून राहायला लावत नाही. Amen. आमेन. Today's preachers, अलीकडचे उपदेशक they want the crowd to lean on the preacher त्यांची इच्छा असते की सगळ्या लोकांच्या गर्दीनी त्यांच्यावरच अवलंबून राहिलं पाहिजे. so that the crowd remains. म्हणजे मग गर्दी राहते ना. But if he dies, the crowd disperses. पण मग तो उपदेशक मेला वारला तर मग ती गर्दी कुठेतरी विखरून जाते. And that is the kind of so-called prophets we see today. आणि अशा पद्धतीचे नामधारी संदेश ते आपल्याला आज अनेक दिसतात. Even if I leave this earth, मी जरी ही पृथ्वी सोडून गेलो you will still stay तुम्ही तरी राहणार because you love God. कारण तुमचं देवावर प्रेम आहे. मी गेलो म्हणून तुमची दाणादाण होणार नाहीये Amen. कारण तुम्हाला तेवढा प्रभू कळलेला आहे. A loving leader prepares people to stand without him. प्रेमळ लीडर लोकांना त्याच्या स्वतःशिवाय उभं राहायला शिकवतो की मैं नहीं भी राहना बेटा तू खडा रहे. Are you getting me? कळतंय ना. So now Joshua was old at this time. तर यहोशुवा तोवर म्हातारा झाला. He knew he would not be there always. त्याला माहिती होतं की आता मी कायम तर राहणार नाही. So instead of saying, follow me, तर असं म्हणायच्या ऐवजी की तुम्ही सगळे माझ्या मागे चाला, he said, choose the Lord. तुम्ही म्हणाला तुम्ही प्रभूला निवडा. Say, प्रभूला निवडा. he didn't say choose me. but मला choose निवडा the Lord. म्हटलं नाही. मला मतदान द्या, मला निवडा, माझ्या पार्टीत या. नाही, तुम्ही प्रभूला निवडा. He didn't say follow me. तो असं नाही म्हणाला माझ्या मागे या. No. नाही, He said choose for yourself. स्वतःसाठी तू निवड. I made a choice. मी तर निवड केली. See, that is care. याला म्हणतात काळजी. That is not coldness, it is care. याला थंडावा म्हणत नाही, त्याला काळजी म्हणतात. Amen. Amen. And so he said, I cannot force any one of you. तर तो म्हटला मी तुम्हाला कोणालाही बळजबरी करू नाही शकत.
but I will not compromise. पण मी रद्दबदल करूही शकत नाही. So he left the door open for them. त्याने दार उघडं ठेवलं त्यांच्यासाठी. He respected their freedom, त्याने त्यांच्या आझादीचा आदर केला, but he showed also the right path पण त्याने योग्य रस्ताही त्यांना दाखवला. by setting his own example. स्वतःच एक उदाहरण त्यांच्या समोर ठेवून की करना है देखो करो. And so think of it like a parent speaking to grown-up तर children, एखादे आई बाप आपल्या वयात आलेल्या मोठ्या झालेल्या मुलांना कसं सांगतात तो विचार आणा. not angrily, रागानं सांगत नाही not rejecting them, किंवा त्यांना नाकारून सांगत नाही, but they are saying, पण ते म्हणत असतात I love you enough to let you choose. की माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे की मी तुला हे फ्रीडम देणार आहे की तुझं तू निवड. That's what God did to Adam and Eve. देवाने आदम हवेला तेच केलं ना. It's a choice. निवड दिली. The tree of life or the tree of good and evil. जीवनाचं झाड दिलं आणि बऱ्या आणि वाईटाचं झाड दिलं. That is love. त्याला प्रेम म्हणतात. की माझं प्रेम तुझ्यावर एवढं आहे की मी तुझं फ्रीडम काढून नाही घेणार, मी तुला निवडायला लावीन, तू निवड. And so I hope you choose wisely. आणि माझी अशी आशा आहे की तू सुज्ञतेनं निवडशील. So Joshua was concerned about them. तर योशुआला त्यांची काळजी होती. He understood something योशुआला काही गोष्टी कळल्या. that we cannot force anybody. काय कळलं त्याला? हे कळलं की आपण कोणाला बळजबरी नाही करू. There were times I used to call people in my office and spend 1 hour, 2 hours, 3 hours explaining to them. एक वेळ होती मी माझ्या ऑफिस मध्ये लोकांना बोलवायचो, 1 तास 2 तास 3 तास त्यांच्या सोबत बसून बसून त्यांना समजवायचो. But later on I understood. मागाऊन मला कळलं Choice is theirs. निवड त्यांची आहे. You set an example. तुम्ही एक उदाहरण You घालून share द्या. the word of God देवाचं वचन त्यांना and द्या. let them decide for त्यांना themselves. ठरवू दे ना त्यांचं. And so when we say he left the door open, तर जेव्हा आम्ही म्हणतो की त्याने दार उघडं ठेवलं, it means he respected their freedom. म्हणजे त्याने त्यांच्या फ्रीडमचा आदर केला, त्यांच्या आझादीचा आदर केला. I will open the door of Christ for you. मी ख्रिस्ताचं दार तुमच्यासाठी उघडं करतोय. But it's your choice if you want to enter or not. तुझी निवड आहे, तुला आत यायचंय की नाही यायचं ते तू ठरव. See, God always invites us, देव नेहमीच आपल्याला आमंत्रण देतो, but he also never forces us. पण देव आपल्याला बळजबरी सुद्धा करत नाही ना. See, God will lead, but he will never control. देव चालवेल पण कधी कंट्रोल नाही ठेवणार. God will call, but he'll never bind you with chains. देव हाक मारेल पण साखळ्यांनी बांधून नाही ठेवणार. Are you getting me? people? कळतंय का? बिकॉज ही इज नॉट अ कंट्रोल फ्री. तो नियंत्रण ठेवत नाही, तो तुम्हाला निवड करू देतो. Amen. आमेन. Because Joshua knew their life. योशुआला त्यांचं जीवन कळलं. He knew their mess. योशुआला त्यांनी घातलेले गोंधळ कळले. He knew their praise songs. वर्ड ऑफ मेस. आणि त्याला कळलं होतं की त्यांची काय स्तुतीची He गाणी knew आहेत. most of them are complainers. त्याला कळलं होतं की ह्यांच्यातले जास्तीत जास्त कुरकुर करणारेच आहेत. See, he also knows they are shouting at Jericho. त्यांना कळलं होतं की यरियोपाशी एक असे, त्याला कळलं यरियोपाशी एक असं ओरडलेत. They had faith one moment, विश्वास होता, but then there was another shouting of murmuring. एक क्षण विश्वासही होता पण दुसऱ्या क्षणाला कुरकुर पण होती. And so now standing at the edge of destiny, मग आता आयुष्याच्या टललेल्या दिशेच्या उंबरठ्यापाशी उभं राहून Joshua did not shut the door. योशुआने दार नाही बंद केलं. He did not threaten them. योशुआने त्यांना भीती वगैरे घातली नाही. He opened the door, दार उघडलं but he challenged them. पण त्यांना आव्हान टाकलं Choose you people this की day. तुम्ही लोक आजच्या दिवशी निवडा. Each one stands or falls for himself. प्रत्येक जण स्वतःसाठी पडतो, स्वतःसाठी उभा राहतो. तू पडला, तू जे निवडलं त्याने पडला, तू उभा राहिला, तू जे निवडलं त्याने उभा राहिला. उसका दोष किस पर माथे नहीं है, Say, किसी के माथे नहीं. each one of us, God has made us individually. प्रत्येकाला देवाने व्यक्तिगत रीतीनं घडवलंय. Your life will be made not just by God, but by you also तुझं जीवन joining फक्त God or aligning with God. तुझं जीवन फक्त देव घडवतो असं नाही. देव तर घडवतोच रे, पण देवाशी तू किती जुळवून घेतो, देवाला तू किती परवानगी देतो, त्यावर तुझं जीवन पुढे घडेल. At times you have to speak with spiritual authority. कधी कधी आध्यात्मिक अधिकार घेऊन तुला बोलावं लागेल. At times you have to use spiritual authority more than fatherly and motherly authority. कधी कधी आई बापाचा जो अधिकार आहे ना त्याच्याहून जास्त तुला आध्यात्मिक अधिकार वापरावा लागेल. In your own family also, स्वतःच्या फॅमिलीत सुद्धा spiritual authority you need to use. आध्यात्मिक अधिकार वापरावा लागेल. And you need to tell them आणि त्यांना सांगावं लागेल where they stand today की आज where do you stand, तुम्ही आज कुठे उभे आहात. and where they will stand if they come closer to God. आणि येशूच्या जवळ आले, देवाच्या जवळ आले तर ते कुठे उभे राहतील हे त्यांना सांगायचं. त्याच्यानंतर निवड त्यांची. God always keeps the door open, देव नेहमी दार उघडच ठेवतो but he never pushes them inside. पण ढकलून आत घालणार नाही. And so when people choose him freely, तर लोक जेव्हा फ्रीली देवाला निवडतात, he meets that choice with his covenant power. मग देव काय करतो, कराच्या सामर्थ्याने त्यांना तिथे भेटतो. Amen. Amen. Say,
And so what we are seeing is here not a one-time story, not a single verse here, तर इथे आपण एकटं वचन किंवा एका वेळची कथा बघत नाही, but there is a consistent pattern of how God operates. एक सातत्याचा नमुना आहे इथे की देव कसं कार्य करतो. Right from Genesis to Revelation, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत you see a consistent pattern that is observed in the एक Bible. सातत्याचा नमुना बायबल मध्ये आपल्याला दिलेला आहे. Amen. Amen. Because God always gave humanity real choice, कारण देवाने मानव जातीला नेहमी निवड दिलेली होती, not forced obedience. बळजबरीचे निर्णय घ्यायला लावले नव्हते, Even through the law and the prophets, बळजबरीचं आज्ञापालन करायला लावलं नव्हतं. अगदी नियमशास्त्रात संदेष्टे सुद्धा God wants, God invites, God calls, but God never forces. देवाला हवंय, देव आमंत्रण देतो, देव पाचारण सुद्धा देतो, पण देव कधी बळजबरी करत नाही. Even in the Gospels, शुभवर्तमानांमध्ये सुद्धा Jesus invites people to follow him, येशू लोकांना आमंत्रण देतात की या आणि माझ्या मागे चाला, but he also allows them to walk away. पण येशू त्यांना निघून जायची परवानगी पण देतात. Say, तू ठरव. in Revelation we read, आणि प्रगटीकरणात आपण वाचतो, the Spirit of God still says, देवाचा आत्मा तरीही सांगतोय, whoever will, let him come. ज्याची इच्छा असेल त्याने यावे, Whoever will, ज्याची इच्छा होईल त्याने यावे, let him come and drink of the waters. ज्याची इच्छा आहे त्यांनी यावं आणि पाणी प्यावं. So choice is not God's weakness, तर निवड म्हणजे देवातली कमजोरी नाही, it's a principle of love. तर एक प्रेमाचं तत्व आहे. प्रेमाचं तत्व, It's a principle of love. प्रेमाचं तत्व आहे निवड. Amen. आमेन. Because God values willing hearts more than controlled behavior. कारण की देवाला इच्छुक हृदय जास्त आवडतात. उगीच बळजबरीनं केलेलं वर्तन देवाला नको असतं. Amen. आमेन. Faith has always been invited. विश्वासाला नेहमी आमंत्रणच दिलं जातं. Faith has never been imposed. विश्वास कधी बळजबरीनं कोणावर टाकू नाही शकत आपण. Truth does not need pressure. आणि सत्याला प्रेशरची गरज नसते. Falsehood needs pressure. खोटेपणाला पुढे जायला प्रेशर लागतं. Falsehood needs bribery. आणि खोटेपणाला लाच खायला घालावी लागते, सत्याला नाही. But love does not need manipulation. पण प्रीतीला असं मॅनिप्युलेशन करावं नाही लागत की इसका उसको उसका उसको ऐसा सब टोपी पहना के करो, कैसे भी करो. नाही नाही, Covenant, करार. it will work when you make a choice. निवड केली की करार काम करतो. मग नसते उद्योग करावे लागतच नाही. Amen. Yes. नसते उद्योग करावे लागत नाहीत. If you see Adam in the garden, आदाम बागेतला जर तुम्ही पाहिला, God gave Adam many, many trees. देवाने आदामाला अनेक झाडं दिली होती. Everything was so beautiful. सगळं किती सुंदर होतं. There was purpose written on every tree. आणि प्रत्येक झाडावर जणू संकल्प लिहिलेला होता. Say, झाडावर संकल्प लिहिला होता. you could see provision everywhere in the garden of Eden. सगळीकडे त्या एदेनेच्या बागेत आपल्याला पुरवठा दिसत होता. And then God planted one tree and said, मग देवाने अजून एक झाड रोवलं आणि ते म्हणाला, you may freely eat of every tree of the garden. मुक्तपणे या बागेतल्या प्रत्येक झाडाचं खा. See, that was not temptation. त्याला काही मोह म्हणत नाही, That was trust. त्याला विश्वास म्हणतात. Temptation comes from the devil. मोह सैतानापासून येतो, Trust comes from God. विश्वास देवापासून येतो. God is checking on your trust. देव तुझा विश्वास तपासतोय. God was saying, देव म्हणाला, I created you in love. मी तुला प्रेमानं निर्माण केलं, I want you to respond in love. माझी इच्छा आहे प्रेमानेच उत्तर दे. You are not a robot. तू काय रोबोट नाही, मशीन नाहीयेस. I created you with love. मी प्रेमाने निर्माण केलंय, तुला चाबी घुमा के उत्तर नको. So I want response of love मला back from you. प्रेमानं परत उत्तर दे. Amen. Amen. But Adam chose wrongly. पण आदामाने चुकीचं निवडलं. But see, God did not stop being God. तरी देवच राहिला ना. आदामाने तसं केल्यामुळे देवाचं थोडं म्हटलं आता मी देवच राहत नाही, जाऊ दे. No, he clothed them. तर देवाने त्यांना झाकलं. See, he Yes, sir. covered Adam. आदामाला झाकलं He promised Adam redemption. आणि आदामाला वचन दिलं की उद्धार मी देईन. See? त्याला झाकला, त्याला उघडा नाही पडू दिला. Because God was saying, as for me and my house, कारण देव म्हणत होता, मी आणि माझे घराणे we will all stay together. आपण एकत्र राहायचंय. That is the love God has for us. असं प्रेम आहे देवाचं आपल्या सगळ्यांना. आपण देवाचं घराणं माहित आहे ना. And the door stayed open because love that is forced is not real love. कारण की जे बळजबरीनं केलेलं प्रेम आहे ते खरं प्रेम नसतं. म्हणून दार उघडं करून दिलं जातं आणि निवड तुला दिली जाते. Look at Noah. नोहा, For years, Noah preached while building an ark. वर्षोनवर्ष नोहाने तारू बांधताना उपदेश केला.
hammer was being hammered, the nails were being hammered on the ark. आणि तो त्या तारूला बांधताना तारूत खिळे ठोकत होता. Board after board were lined up on the ark. आणि एक एक बोर्ड आणून लाकूड आणून तिथे त्या तारूमध्ये तो जोडत होता. And in the meantime, त्या मधल्या काळात doing this work also he was preaching. हे काम करत असताना तो उपदेशही करत होता. Hammer after hammer, sermon after sermon. इथे हातोडी ठोकतोय, तारू बांधतोय, तिथे उपदेश पण करतोय, Taking care of his family, परिवार सांभाळतोय, preaching like Joshua also to the people. यहोशुआ सारखा उपदेशही देतोय. See, for him his family was important. त्यासाठी त्याचा परिवार पण महत्वाचा होता. People mocked. लोकांनी मस्करी केली. Somebody must have said, कोणी म्हणाला असेल, old man has gone crazy. म्हातारा वेडा झाला. It never rained before. अगोदर कधी पाऊस पडलेला नाहीये आणि काय याचं हे पाऊस पडणार आहे म्हणे, पाऊस पडणार आहे. But hear this, पण ऐका, that ark had a door. त्या तारूला एक दार होतं. It remained open ते उघडं राहिलं until the rain came. पाऊस येईपर्यंत. That's what Genesis 7:16 says. उत्पत्ती 7:16 लिहिलेलं आहे. The door was opened of the ark आणि त्या तारूचं दार उघडं राहिलं पाऊस till येईपर्यंत, rain came. पाऊस पडेपर्यंत. So God gave time, देवाने वेळ दिली, God gave warning, देवाने सूचनाही दिल्या, God gave space to repent. देवाने जागा पण दिली, त्यांना वाव सुद्धा दिला की वेळ आहे, पश्चाताप करून घ्या. But finally when the door was closed, तर ते शेवटी जेव्हा दार झालं बंद, that was not cruelty. त्याला काही क्रूरपणा म्हणत नाही, It is called consequences. त्याला म्हणतात आपण जी निवड केली त्याचे परिणाम. What you sow, you reap. तू जे पेरतो ते कापणार ना. Some people will be angry because God closed the ark's door. काही लोक चिडतील की देवाने असं कसं दारूचं दार बंद केलं, Oh, he's a cruel God. किती वाईट देव आहे हा. He is not cruel. तो वाईट देव It नाहीये, is the consequences of your sowing. तू जे पेरलं त्याचे परिणाम आहेत. Many देवाने are reaping today what they sowed some years back. आज अनेक माणसं काही वर्षांपूर्वी पेरलेलं कापतायत. And what you are sowing today, आज तुझे पेरत आहेस, that harvest will come up one day. तो हंगाम एके दिवशी येणारच आहे. देवाने असं कसं दार बंद केलं ते दिसलं, एवढ्या वेळ उघडं ठेवलं होतं ते नाही दिसलं. So you decide. तू ठरव. If you start drinking जर प्यायला लागलास, alcohol, दारू प्यायला लागलास, because I didn't then you know what your future will be. दारू प्यायला लागलास, व्यसनासारखी प्यायला लागलास, तुला माहितीये तुझं भविष्य काय असणार आहे. आम्ही कशाला And you सांगावं? know where your friends will take you. आणि तुझे मित्र तुला कुठे नेणार. शाम होने के बाद तेरे दोस्त तुझे किधर लेके जाएंगे. तू समंजस You आहे, तुला come to me, माहितीये. I will prophesy over you ये माझ्याकडे भविष्यवाणी करतो. without the anointing also. अभिषेकाशिवाय पण प्रॉफेसी करीन की शाम को तेरे दोस्त तुझे किधर लेके जाएंगे. So दारू God, पिणारे कुठे नेणार आहेत. God left the door open long enough for anyone who wanted salvation could just walk in. देवाने दार खूप वेळ उघडं ठेवलं होतं. ज्या कुणाला तारण हवं आहे या प्रवेश करा, तारण घ्या. You know, in the New Testament, नवीन करारा सुद्धा the rich young ruler ran to Jesus. तो श्रीमंत तरुण अधिकारी येशूंकडे धावला He kneels down. आणि त्याने गुडघे टेकले. His questions are right. त्याचे प्रश्नही बरोबर होते. Say, some people's questions are very right. काही लोकांचे प्रश्न बरोबर असतात. He lives a good life. तो जीवनही चांगलं जगत होता. Say, हा, and the Bible says, बायबल म्हणतं Jesus looked at him. येशूंनी त्याच्याकडे पाहिले. See, Mark 10:21. मार्क 10:21 येशूंनी त्याच्याकडे पाहिले. See, आँख and में what आँख does it डाल. say? काय लिहिलंय. Jesus looked at him and loved him. येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्यावर प्रेम केले. See, मार्क 10:21. his love doesn't diminish. येशूंचं प्रेम कुठे कधी संपत नाही, कमी होत नाही. See, येशू आहेत रे ते. तुला अजून even कळलं when you नाही. don't accept him, his love is not diminished. येशूंना तू स्वीकारलं नाहीस किंवा घेतलं नाहीस तरी येशूंचं तुझ्यावरचं प्रेम कमी होत नाही बेटा. Then Jesus tells him the truth. मग येशू त्याला सत्य सांगतात. Sell what you have and follow me. तुझ्याकडे जे काही आहे ते विक आणि माझ्या मागे चाल. And the man walked away sad. आणि तो जो मुलगा आहे तो असा दुःखी होऊन निघून गेला. Now watch this. आता बघा, Jesus did not chase after him. येशू काही त्याच्या मागे मागे गेले नाही. Jesus didn't say, Peter, run after him. येशू पेत्रालाही म्हटले नाही की पेत्रा जरा धाव आणि I बघ think ना. I sounded little harsh. मला असं वाटतं की मी जरा उद्धट वाटलोय. And Peter said, पेत्र म्हणाला मग, yes, Lord. हो प्रभू, तू You sounded a little bit harsh. किती तुम्ही उद्धटपणे बोलला And त्या you could have मुलाशी. spoken little softer. थोडंसं असं मृदू बोलायचं ना. एवढं काय तुम्ही असं उद्धटपणे कडकपणे बोलताय. Jesus did not beg him to येशूंनी stay. काही भीक भीक मागितली नाही की Jesus didn't थांब say, रे थांब. okay, half your property you give. किंवा येशू असं पण म्हटले नाही की चल कॉम्प्रोमाइज करू, तेरी भी नाही मेरी भी नाही, आधा दे दे आधा रख ले. Okay, that also doesn't suit you. Don't give anything, just follow ठीक me. आहे, तेही तुला आवडत नाही मग काही देऊ नको, ये तसाच माझ्या मागे चाल. See,
Because Jesus respected freedom. कारण येशूंनी फ्रीडमला आदर दिला. He lets you stay, he lets you walk away. येशू तुला राहू देतो, येशू तुला जाऊ पण देतो. Judas, what you have decided to do it quickly. यहूदा, तू जे ठरवलंय ते पटकन कर. What you have decided, do it quickly. यहूदा, जे तू ठरवलंय ते पटकन कर. But what I have decided, I will do it quickly. जे मी ठरवलंय ते मी पटकन करणार आहे. I am called to give my life to save you. मला तुम्हाला तारण्यासाठी माझा प्राण द्यायला बोलावलंय. Now you decide for yourself. तर तू तुझं ठरव Say- आणि ठरव आणि पटकन कर. Jesus respects our freedom. येशू आपल्या फ्रीडमला आदर देतात. Amen. आमेन. But he never stops being the answer. पण उत्तर देणं थांबत नाही. See, the door stayed open, दार उघडं राहिलं, but the man chose his positions about Jesus. पण त्या मुलाने येशूंच्या ऐवजी त्याची धनसंपत्ती जास्त पसंत केली की मी ये सब छोड़ नहीं सकता हूं. See? Look at Jonah. योना, God said, go to Nineveh. देव त्याला काय म्हणाला? निनवेला जा. He said no. नाही म्हटलं चक्क देवाला तो. He buys a ticket going the opposite direction. आणि बरोबर विरुद्ध दिशेला गेला, तिकीट घेऊन बसला. वो तकलीफ उसकी वजह से सबको तकलीफ. See, that's like God saying go east and Jonah buying a ticket somewhere else. हे असं म्हणलं की देव त्याला म्हटला होता पूर्वेकडे जा आणि हा गेला पश्चिमेकडे. Amen. आमेन. And even then God didn't strike him immediately. आणि तरी देवाने काही त्याला लगेच खलास वगैरे केला नाही. God sent a storm. देवाने काय केलं? वादळ पाठवलं. He didn't send boils on Jonah's body. देवाने काही योनाच्या शरीरावरती फोड पाठवले नाही. He will make your situation little देव harder. काय करणार? तुझी परिस्थिती थोडी अवघड करून He will टाकणार. make your situation harder. देव तुझी परिस्थिती जरा अवघड करणार. But he will not put boils on your body. अंगावरती फोडबीड देणार नाही. ऐसा टेंशन मत लो, ऐसी बीमारी वगैरह नहीं देगा. ऐसा कुछ करेगा कि चक्का जाम आगे जा रही नहीं. So God sent a fish, तर देवाने मासाच पाठवला. and then God gave him time in the belly to think also. मग देवाने त्याला वेळ पण दिली. माशाच्या पोटात बसून विचार कर, पण कर. आता पण तुला तयार आहे का विचार कर. अजूनही वेळ आहे, मग विचार कर. Why? Because God corrects his people, कारण देव त्याच्या लोकांच्या चुका त्यांना दाखवून देतो. but he still leaves room to choose obedience. पण तरी सुद्धा जागा सोडतो की आज्ञापालनाची निवड तू कर, तशी जागाही सोडतो. Even stubborn prophets get mercy. म्हणजे हट्टी संदेष्टांना पण दया लाभते बरं का. हट्टी संदेष्टांना पण दया लाभते. Praise God. आमेन. And truth does not need force. आणि सत्याला बळजबरी लागत नाही. Truth stands alone, सत्य एकटं उभं राहतं. like the lion that stands alone and जसा defends itself. सिंह एकटा उभा राहतो आणि स्वतःचा बचाव करतो, तसं सत्य मेव जयते. सत्य एकटंच उभं राहतं. See? And so Joshua was saying, I cannot drag any one of you in the covenant of God. तर यहोशुआ म्हणाला, मी तुमच्यातल्या कोणालाही देवाच्या करारात असं फरफटत आणू नाही शकत. I cannot babysit your faith. आणि तुमच्या विश्वासाला मी असं पाळणा घरात वाढवल्यासारखं वाढवू नाही शकत. I cannot live your conviction. आणि तुला कधी स्पर्श होईल तोपर्यंत असं मी जगू नाही शकत. I mean, my conviction I have, you should have your own conviction. मला तर स्पर्श झाला, मला कधीच कळलं. तुला स्पर्श व्हायला पाहिजे. Amen. तुला झाला पाहिजे रे. Because somebody might ask, कारण कोणीतरी विचारेल, Joshua, यहोशुआ, after all these years, ह्या एवढ्या सगळ्या वर्षांनंतर, I mean, after walking with them together as families through this desert, आणि या रानामध्ये सगळ्या परिवारांसोबत एवढं सगळं चालल्यानंतर, after praying together, एवढी सगळी एकत्र तुम्ही लोकांनी प्रेयर वगैरे केल्यानंतर, fighting together, तुम्ही एकत्र भांडला बिंडला, crying together, एकत्र रडला वगैरे, celebrating victories together. आनंदोत्सव वगैरे तुम्ही एकत्र You केल्यानंतर, have seen the children's children born there right in your presence. अगदी मुलं जन्माला आली, मुलांची मुलं तुमच्या सहवासात जन्माला आलेली You पाहिल्यानंतर, sat around the fire all together. शेकोटीपाशी पण तुम्ही सगळे एकत्र बसल्यानंतर, Amen. Amen. And after you entered your tent, आणि तू तुझ्या तंबूत आल्यानंतर, I mean, these people used to come to your tent, you used to give them counsel. हे लोक तुझ्या तंबूत यायचे, त्या लोकांना तू सल्ला मसलत द्यायचा की ऐसा करो वैसा करो. All together, you all एकत्र- had good days, bad days, hard days. एकत्र मिळून तुम्ही चांगले दिवस, वाईट दिवस, अवघड दिवस सगळे पाहिले. Ate together, एकत्र जेवला, ate manna together, मान्ना एकत्र खाल्ला, drank the miracle water together. चमत्काराचं पाणी एकत्र प्याला, You have seen their funerals. आणि मैती पाहिल्यात एकमेकांच्या, You have एकमेकांच्या घरात solemnized- झालेल्या, You have solemnized their funerals. आणि त्यांच्या मैती लावल्या तुम्ही, Maybe you have solemnized their weddings. लग्न लावली तुम्ही एकत्र. You are our pastor. तुम्ही आमचे पास्टर होता. Now you आहोतच. say this, आता तुम्ही असं म्हणता that we have to look after ourselves की now. आम्ही आमचं स्वतःचं बघून घ्यायचं आता.
अहो असं नाही हो. Say, he doesn't stop caring for them. तो काही त्यांची काळजी घेणं सोडत नाहीये. He cared deeply for them. त्याला खूप काळजी त्या लोकांची. Yes, he walked with them for many, many years. त्यांच्या सोबत अनेक वर्ष तो चाललाय. He bled with them, रक्तबंबाळ झालाय त्यांच्या सोबत. prayed for them. प्रार्थना केल्या त्याने त्यांच्यासाठी. He had interceded for them. मध्यस्थी केली त्याने त्यांच्यासाठी. He had stood before them. त्यांच्या समोर उभा राहिलाय. He had stood in between destruction and safety. नाश आणि संरक्षण याच्यामध्ये तो उभा राहिलाय Say, की इधर नाश है इधर सेफ्टी है बीच में ये जाशुआ खड़ा है. they used to come to his tent at night. ते रात्रीचे त्याच्या तंबूत यायचे They used to share miracles and stories. आणि चमत्कार झालेले सांगायचे. सगळ्या कहाण्या सांगायचे. They used to share their fears. भीती काय वाटते एकमेकांना सांगायचे. They used to share their victories. काय विजय मिळाले एकमेकांना सांगायचे. Shared laughter, shared tears. काय झालं सगळं हसणं बसणं उठणं चालणं सगळं एकमेकांना सांगायचे. A leader who truly loves you ज्या लीडरचं खरोखर तुझ्यावर प्रेम आहे does not let you lean on him तो forever. लीडर तुला त्याच्यावर कायमचं अवलंबून राहू देणार नाही. अकेले खडा तो होना पडेगा. You have to lean on your God. तुला तुझ्या देवावरती अवलंबून राहावंच लागेल. आमचा टेका ठीक आहे काही वेळ चांगलं पुढे देवाचा टेका तुला घ्यावाच लागेल. A shepherd who truly cares prepares sheep to stand when he's gone. ज्या मेंढपाला खरोखर मेंढरांची काळजी आहे तो गेल्यानंतर सुद्धा ती मेंढरं देवाचा आधार घेऊन उभी राहतील हे बघ. A father who loves his children ज्या बापाचं आपल्या मुलांवर प्रेम आहे does not keep them dependent on him all their तो lives, त्या मुलांना आपल्यावरती आयुष्यभर अवलंबून ठेवत नाही. because he knows one day he has to leave this कारण earth. त्याला माहितीये त्या बापाला माहितीये एक दिवस मी जाणार आहे आणि यांच्या आधी जाणार आहे. And so that boy has to be taught to learn to stand on his own. मग त्या मुलाला शिकवायला लागतं की तू एकटा उभा राहायला शिक. Joshua was old. यहोशुआ म्हातारा झाला. He knew his days were numbered. त्याला माहित होतं त्याचे दिवस आता मोजलेले आहेत. He would not be there to call for meetings and disputes and fights. त्याचे दिवस मोजलेले आहेत त्याला माहिती होतं याच्या पुढे मला मीटिंग आफ्टर मीटिंग आफ्टर मीटिंग ही मीटिंग ती मीटिंग हे डिस्कशन ते डिस्कशन करता येणार नाही. He says, choose the Lord. म्हणून तो म्हणाला प्रभूला निवडा. Choose the Lord. प्रभूला निवडा. Because your Moses will come and go. कारण तुमचा मोशे येईल आणि जाईल. Your Joshua will come and go. यहोशुआ भी आएगा जाएगा. Your Caleb will come and go. कालेब पण येणार आणि जाणारच Your आहे. God stays with you. देव तुझ्या सोबत राहणार आहे. That's not abandonment, that is preparation well in time. त्याला सोडणं म्हणत नाही त्याला वेळेत केलेली तयारी म्हणतात. Say. त्याला सोडणं नाही म्हणत की इन्होंने मुझे डाली दिया. डाला नाही बेटा ही वेळेत तयारी करायला शिकवतो आम्ही. He was saying, I walked with you long enough. तुम्ही म्हणत चाल एवढे दिवस आम्ही No, चाललो. he was saying, तो म्हणवता एकत्र चाललो एवढे दिवस. I walked with you for long enough. आता मी खूप दिवस तुमच्या सोबत चाललो. I prayed for you long enough. तुमच्यासाठी मी खूप साऱ्या प्रार्थना केल्या. I showed you the way also. तुम्हाला मार्ग पण मी दाखवला. Now your faith must become your own. आता तुझा विश्वास तू स्वतः ठेवला पाहिजे. Say, you have to grow in your faith. तुझ्या विश्वासात तू वाढलं पाहिजे आणि त्यासाठी तुला प्रभूच्या जवळ यावं लागेल. तुझ्यासाठी मी येऊन चालणार नाही. तुझ्यासाठी मी येऊन मी स्ट्रॉंग होणार. मग तू कधी होणार. See, तुझ्यासाठी तुला यावं लागेल. he was opening the door for maturity to enter in. तो प्रौढता समंजसपणा पोक्तपणा आणि मॅच्युरिटी वाढायसाठी दार उघडत होता. I will stand with you, but I will not stand instead of you. तुझ्या सोबत मी उभी राहीन पण तुझ्या जागी मी नाही उभी राहणार. I will pray for you, but I will not decide for you. मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन पण तुझा निर्णय तू घे. तुझ्या तोंडात निर्णय मी नाही घालणार. I will love you, but I will not compromise truth for comfort. प्रेम करीन मी तुझ्यावर पण मी सत्यावर रदबदल सुद्धा करणार नाही. Amen. आमेन. Praise God. देवाला And धन्यवाद. I think so he must have looked at all the people. आणि मला असं वाटतं त्याने सगळ्या लोक समुदायाकडे पाहिलं He असेल must have said, आणि म्हणाला असेल come on family, चला फॅमिली hold your family's right hand. सगळ्यांनी आपल्या फॅमिलीचा उजवा हात धरा. Not nation to nation, but tribe to tribe. देशाला देश नाही कुळाला कुळ धरा. Family to family. फॅमिलीला फॅमिली धरा. Hold your hand. हात धरा. Each family to itself. प्रत्येक फॅमिली स्वतःसाठी. He said, I cannot stand for everyone, सगळ्यांसाठी मी नाही उभा राहू but शकत. I can stand for my family. माझ्या फॅमिलीसाठी उभा I राहील. cannot govern every house, सगळ्यांच्या घरांवरती मी नाही नियंत्रण but I ठेवू. will govern my house. माझ्या घरावर ठेवीन. I cannot decide for the whole nation, सगळ्यांच्या घरचा कारभार मी नाही बघू शकत. माझ्या घरचा कारभार मी बघीन. संपूर्ण देश मी नाही चालवू शकत पण माझं घर मी चालवेन. amen. आमेन. Because revival that does not reach the house never lasts. कारण जे संजीवन शेवटी घरात पोचत नाही ते टिकतही नाही. See? Revival should not just last in the church, संजीवन फक्त चर्च मध्ये टिकलं पाहिजे असं नसतं it ते. should enter your homes. होता होता ते रिवायवल होता होता ते संजीवन
तुझ्या घरात पण घुसलं पाहिजे. Your faith that does not survive at your kitchen table जो तुझा विश्वास तुझ्या किचन टेबल पाशी नाही टिकला, will never survive the culture. तो कधीच संस्कृतीत टिकणार नाहीये. So hold your house, तर घर धर तुझं, guard your family, परिवार तुझा रक्षित ठेव. lead what God has entrusted you. देवाने तुला जे दिलंय ते चालव. Each one to himself, each family to himself. आपापल्याला, प्रत्येकाला आपापलं, प्रत्येक फॅमिलीला आपापलं, But every house under God. पण देवाच्या हाताखालचं प्रत्येक घर. And this speaks to husbands and wives. आणि हे पती पत्नीला सांगितलं जात आहे. You cannot force your spouse to love God. जीवन साथीदारांवर, नवऱ्यावर, बायकोवर तुम्ही बळजबरी नाही करून सांगू शकत की तू देवावर प्रेम कर. You can just model it. तुम्ही नमुना दाखवू You शकता, can pray for them. प्रार्थना करू शकता. You can live your own life before them. स्वतःचं जीवन जे आहे ते त्यांच्यासमोर जगून त्यांना दाखवू शकता. Give them freedom त्यांना फ्रीडम देऊ शकता. because love grows in freedom. कारण प्रेम आजादीत वाढतं. Love never grows in pressure. प्रेम दबावात वाढत नाही. Love grows in freedom. प्रेम फ्रीडम मध्ये वाढतं. प्रेम प्रेशर खाली वाढत नाही. It's very important अतिशय महत्वाची विधान आहे ती. because that principle God set in the Garden of Eden. कारण ते जे तत्व देवाने एदेनेच्या बागेत लावून दिलं No pressure. की प्रेशर नाही. And so this speaks to parents and children. तर हे आई बापांना, मुलांना सांगितलं जातं. You can train them. तुम्ही मुलांना प्रशिक्षण द्या, You can teach them. मुलांना शिकवा, You can guide them. मुलांना मार्गदर्शन करा. But one day, एके दिवशी when they reach the age of accountability, जेव्हा ती मुलं मोठी होतात, समंजसपणाच्या वयाला येतात, they must choose. त्यांनाच निवडावं लागणार आहे. You cannot say they are reading so thick books from the library that they cannot make the decision with God. तुम्ही असं नाही म्हणू शकत की वाचनालयातली एवढी जाडी जाडी पुस्तकं ते वाचतायत म्हणून आता देवासाठी काही निर्णय घ्यायला त्यांना सवडच नाही. That's why we need to build their faith early. असं नव्हे, म्हणून त्यांचा विश्वास आपण फार लवकर सुरू केला पाहिजे. Don't build fear in them. भीती नका घालू त्यांच्यात. It should be a relationship. एक नातं. Don't introduce God as religion. आणि देवाला धर्म म्हणून आणून परिचित करू Introduce नका. God as relationship. देवाला एक नातं म्हणून परिचित करा. देवाला ख्रिश्चन धर्म म्हणून परिचयात आणू नका. नातं. And God will stand with you when you make a choice. आणि देव तुझ्यासाठी उभा राहील, तुझ्या बाजूने उभा राहील जेव्हा तू निवड करशील. And even when your peers or your friends they pressurize you, आणि मित्रांनी, मैत्रिणींनी जरी तुला प्रेशर टाकलं, your conviction will stand strong. तुझा स्पर्श जो हातला तो खंबीर उभा राहील. Your conviction should be strong. तुझ्या सद्विवेक भावाला जे टोचलंय ते That I believe in Jesus. की माझा येशूंवर विश्वास आहे, I follow Jesus. मी येशून मागे चालत आहे. No pressure will come on me. प्रेशर नाही येणार माझ्यावर. No culture will dictate my life. कल्चर वगैरे मला नाही डिक्टेट करू शकत. Amen. कल्चरची हुकुमशाही माझ्यावर चालणार नाही. Even in workplaces, ऑफिस मध्ये even in सुद्धा, your schools, तुमच्या even in your शाळेत, colleges, शाळा, कॉलेज, ऑफिस सगळीकडे say, your conviction will stand strong. तुला जो स्पर्श झालाय ना तो उभा राहील. See? That's why even in preaching I don't use force. म्हणून उपदेश करताना सुद्धा मी बळजबरी कधीच वापरत नाही. I preach looking out for fruits. मी असा उपदेश करतो ज्यात फळं बघतो, Amen. फळं शोधतो. And so choose daily what Joshua chose publicly. तर दररोज तुम्ही तेच निवडा जे योशुआने लोक समुदायासमोर निवडलं. Amen. Amen. Decide before temptation shows up. मोहपाश येण्या अगोदर ठरवून टाक. Decide before pressure rises. आणि प्रेशर वाढण्या अगोदर ठरवून टाक. Decide before culture shifts. कल्चर बदलण्या अगोदर ठरव. Amen. Amen. Say it aloud. जोरात बोल. As for me and my house. मी आणि माझे घराणे. Come on, say it. As बोला. for me and my house. मी आणि माझे घराणे. If you are sitting together as a family, hold one another's hand and say, as for me and my house, we will serve the Lord. फॅमिली Come एकत्र on. बसली असेल तर हात धरून म्हणा की मी आणि माझे घराणे देवाची सेवा करणार. Come on, hold hands and say, हात धरान म्हणा, as for me and my house. मी आणि माझे घराणे. If you can stand up for a moment, it would be good. एक क्षण उभा राहिलात तर बरं राहील. Just hold your spouse's hand, your children's hand. If नवऱ्याचा, they are next to बायकोचा, you. बाजूला असतील तर नवऱ्याचा, बायकोचा, मुलांचा हात धरा. शेजारी असतील तर. As for me and my house, मी आणि माझे घराणे. though it may not be perfect house today, जरी आज माझं घराणं परिपूर्ण नाही, थोडं लंगडं जरी असलं, but But- as for me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार. We will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार. We will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार. See, the anointing is coming upon you as a अभिषेक family. येत आहे बघा. एक परिवार या नात्याने अभिषेक येत आहे. आमेन. Please be seated. कृपया खाली बसा. I will serve no foreign gods. You choose God personally.
तुम्ही व्यक्तिगत रीतीनं देव निवडा. You live intentionally. तुम्ही मुद्दामून जगा. You stand respectfully. तुम्ही आदरपूर्ण रीतीनं उभे राहा. You love loudly. तुम्ही जोरात प्रेम करा. You obey willingly. प्रेमात कंजूशाही करायची नाही. आज्ञापालन पण स्वेच्छेने करा. Amen. प्रेम भरपूर करा. Because grace is calling you this कारण morning. कृपा आज सकाळी हाक मारते. Mercy is calling you this morning. दया आज सकाळी हाक मारते. Truth is standing by you this morning. सत्य आज सकाळी तुझ्या बाजूने उभे आहे. ज्यांना स्पर्श झालाय ते अजून उभेत. Say, the angels are standing for you. देवाचे दूत तुझ्या बाजूने उभेत. Heaven is rejoicing over you. स्वर्ग तुझ्यावर आनंद करत आहे. Because God rejoices in a family. कारण देव परिवारांवर आनंद करतो. When He sees the family together जेव्हा देव परिवार एकत्र पाहतो, with all the downfalls, सगळे जे काही पडणं धडणं जे काही होते त्या सगळ्या when सगळं they still stay together, तरी ते जर एकत्र राहिले, God's anointing is there. देवाचा अभिषेक तिथे आहे. He will empower that family. त्या परिवाराला देव सामर्थ्य देईल. Amen. आमेन. If you stand with your family, परिवारासोबत तुम्ही उभे राहिला, angels will sit with you. देवाचे दूत तुमच्या सोबत बसतील. Amen. आमेन. God will raise you when others are falling. आणि इतर जण पडत असताना देव तुम्हाला उभं करेल. Praise God. देवाला धन्यवाद. And I know मला माहित आहे today आज you will see a marked difference in your family. तुम्हाला तुमच्या परिवारात एक मोठा बदल दिसेल. आमेन. Something is going to happen. काहीतरी घडणार आहे. Something good is going to happen. काहीतरी चांगलंच घडणार आहे. Your life will be made. तुझं जीवन बनेल. Your life will be made. तुझं जीवन बनेल. Even when your children get married, मुलांची लग्न झाल्यानंतर सुद्धा they will follow the footsteps of the parents. ती आई बापाच्या पावलावर पाऊल टाकून चालतील They will tell their spouse, आणि सांगतील आपापल्या नवऱ्याला आणि we बायकोला, have seen the miracles. आम्ही चमत्कार पाहिलेले आहेत. When my father walked around the Jericho wall, माझे वडील जेव्हा यरियोच्या सभोवताली चालले, when my mother walked around the Jericho wall, होती माझी एक आई आणि ती आई जेव्हा यरियोच्या भिंतीच्या सभोवताली I have चालली, seen the power of God. मी देवाचं सामर्थ्य पाहिलेलं आहे. Eh? कधी ना कधी मुलांच्या तोंडावर हे येईल. येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Your children will walk in your footsteps. तुमची मुलं तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालतील. होईल. Parents cannot even choose salvation for their children, आई बाप आपल्या मुलांसाठी सुद्धा तारण निवडू शकत नाहीत. but पण we can build a foundation of faith for them. एक विश्वासाचा पाया आपण त्यांच्यासाठी बांधू शकतो. We can light up a light in a house, आपल्या घरात एक प्रकाश तर आणून ठेवू शकतो. the light of Jesus. येशूंचा प्रकाश. तेवढं तर करू शकतो आपण. Teenagers also cannot choose for their parents, आणि टीनेजर सुद्धा आपल्या आई वडिलांसाठी तर काही निवडू नाही शकत but they ना. can stand respectfully for God. पण आदरपूर्ण रीतीने स्वतः देवासाठी उभं राहू शकतात. Amen. आमेन. God honors this kind of stand. आणि देव अशा पद्धतीच्या उभं राहण्याला मान देतो. Every family, most of them collapsed in the wilderness. प्रत्येक परिवार, जास्तीत जास्त फॅमिलीज रानामध्ये कोसळल्या. Yes. जास्तीत जास्त परिवार All रानात those who were कोसळले. standing before Joshua, जे सगळे यहोशुआच्या समोर उभे होते, most of them had lost their family members. जास्तीत जास्त लोकांचे परिवारातले सदस्य गेलेले. Many were standing with their grandchildren. अनेक जण आपल्या नातवंडांना घेऊन उभे होते. Why? का? They did not stand together as a family. एकत्र उभे नाही राहिले फॅमिली म्हणून. Stand strong. बळकट उभे राहा. हले डुले हले डुले. You should be together as husband wife, not for 5 years, 2 years, 10 years, 20, 50, 60, 80 years. नवरा बायको या नात्याने 2-5 वर्ष एकत्र राहायचं नाहीये. 50, 60, 70 वर्ष एकत्र काढायची आहेत. हे टेम्पररी नाहीये. जम्या तो जम्या नाही तो दे देंगे डिवोर्स. हो का? अलीकडच्या Today's भाषा आहेत. mentality is so different. अलीकडची मानसिक वृत्ती अशी झाली आहे मुला मुलींमध्ये. देखते हुआ तो हुआ नहीं तो फिर दे देंगे घटस्फोट. हो, There is no respect. हा, आदर बिदर काही नाही, वचन बिचन काही नाही. There is no word of God. देवाचं वचन नाही, आज्ञा पालन नाही, समर्पण येणं नाही, दुसऱ्यांसाठी जगणं नाही. I was 26 years old when I got married. लग्न झालं तेव्हा मी 26 वर्षाचा My होतो. wife was about 19 years old. मी 19 पूर्ण 20 सुरू. 1966 my birth, 1986 I married. हिशोब लावा. But we had a vision. पण दृष्टांत होता. साथ नाही सोडायची. A vision. दृष्टांत होता. Right from that first day till today, I पहिल्या- have rarely seen we have ever fought also. पहिल्या दिवसापासून आज या दिवसापर्यंत आम्ही सांगतोय प्रामाणिकतेनं देवासमोर. Yes. फार तुरळक वेळेला मला असं वाटतं आम्ही भांडलो असू. मला तर भांडताच येत नाही. आय डोंट नो हाऊ टू फाईट.
I mean, there is respect for one another. एकमेकांसाठी Love आदर for आहे, one आदर, another. प्रेम आहे, प्रेम. Lately, I started asking her for a glass of water. आत्ता आत्ता ते मला पाण्याचा ग्लास मागायला लागले. मी किती वेळा त्यांना म्हटले, आप खुद के घर में पराये जैसा मत रहो, मैं हूँ, पाणी मांगो, मैं दे दूंगी. I used to feel something only in me. कसं तरीच वाटायचं Oh, त्यांना. she's an individual. How can I ask her हो, त्यांना असं for water? वाटायचं नाही तिला कसं पाणी मागायचं. म्हटलं हक से मांगो, मैं बीवी हूँ आपकी. I used to think in a different way that she is also working, त्यांच्या विचारधारा वेगळ्या होत्या. that she is also working in the house. किती घरात एवढं काम बिम करते, आता कुठे And then मला पाणी- additional one glass you cannot pick up. आणि एक ग्लासभर पाणी काय स्वतःला घेता येत नाही का. आणि मी म्हणायचं माणूस मला पाणी मागत नाही. Yes, one thing I stopped. I used to make tea every morning. हा एक गोष्ट मी थांबवली. रोज सकाळी ऍक्च्युली ते चहा करायचे, बनवायचे. Then now lately I stopped. आता आता थांबून दिलं. Otherwise she'll feel, what is it? हो नाही I'm a असं काय नाही. wife नो or- नो यू आर मोस्ट वेलकम नाउ ऑल्सो यू कॅन डू. व्हाई नॉट सर. आपके हाथ का चाय बोले तो अमृत है. Amen. आमेन. As for me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. देवाची सेवा करणार. Alone I will not serve. एकटा नाही, I will serve with my family. फॅमिलीला घेऊन करणार. I will serve with my spouse. माझ्या बायकोला नवऱ्याला घेऊन करणार. Sometimes we see कधी कधी आपण बघतो husband comes to church, नवरा चर्चला येतो, wife is not there only. बायको नाही आली. And we ask, आम्ही विचारतो Mrs. आले नाही? नाही नाही आले. कुठे My- मधु इथे आणि चंद्र कुठे, का चंद्र इथे आणि मधु कुठे. They don't come together. एकत्र येत नाहीत. काय प्रॉब्लेम काय आहे? Maybe in शरम the आती. mall they will go together, but in the church they will not come. मॉलला एकत्र फिरताय आणि चर्चला एकत्र यायला काय लाज वाटतात. Amen. लाज वाटते म्हणायला माझा नवरा आणि माझी बायको आहे. And sometimes कधी कधी you need to sit next to your spouse. कधी कधी बोलो असं म्हणायची पाळी आली आता. कधी कधी नवऱ्याच्या किंवा बायकोच्या शेजारी बसलेलं चालतं. Some husband is here, wife is Ah, there. in the का corner. बरं असं? Husband is at the gate, wife is in the first का बरं row. असं काय म्हणजे इथल्या खुर्च्यांना काय काटेच आणि तिथल्या खुर्च्यांना काटे नाहीत. Some say, काही लोक म्हणतात बरं झालं माझा नवरा ऐकतो आज. हो का. नाही ऐकतो म्हणजे युट्यूब वरच चाललंय, सगळ्यांनाच ऐकायला जाणार आहे. अभी नहीं तो बाद में सुनेंगे तो सही सब लोग. Amen. 5,000 व्यूज 10,000 व्यूज समजते हमको. I draw the line at my front door. माझ्या पुढच्या दाराला रेषा आहे, आत काय येणार आणि काय नाही. आमेन. I will not allow the devil to walk in. सैतानाला मी येऊच देणार नाही. I will not allow my blessings to go out. माझ्या आशीर्वादांना मी बाहेर जाऊच देणार नाही. Yes. You should not allow the blessings to go out of your home. आशीर्वादांना तुम्ही घराबाहेर जाऊ नका देऊ. Don't allow the devil to bring his stuff in your house. Amen. सैतानाला त्याचं भांडवल आणि माल आपल्या घरात आणू नका देऊ. Say, first is you as an individual, it's very important. पहिलं तू एक व्यक्ती म्हणून पहिलं तर तू महत्वाचा. You make a choice. तू निवड कर. As a man, as एक- a husband, I have made my choice. एक पुरुष एक नवरा म्हणून मी निवड केली. As a woman, as my wife, she has made her choice. एक स्त्री आणि एक बायको म्हणून मी निवड केली. I cannot make. Nobody is forcing me to do this. I am doing it willingly. I love it. Yes. Amen. बळजबरी नाही आहे कुठून. And so when Joshua the pastor said, तर यहोशुआ पास्टर जेव्हा बोलले as for me and my house, we will serve the मी Lord. आणि माझे घराणे देवाची सेवा करू. He was not saying, what you want to do, you do. यहोशुआ असं म्हणत नव्हता त्यांना रूडली की तुम्ही ठरवा आता तुम्हाला जे करायचं ते. He was challenging them. तो आव्हान टाकत होता कि मैंने तो किया है, मुझे देख के आपको भी करने की इच्छा हुई. In other words, every family should decide for म्हणजे दुसऱ्या himself. शब्दात काय, प्रत्येक फॅमिलीनी स्वतःचं ठरवायला लागतं. Amen. Amen. Every family has to प्रत्येक फॅमिलीला तो निर्णय घ्यावा लागतो. आज नाही उद्या निर्णय तर घ्यावाच लागेल. stand strong in the स्ट्रॉंग Lord. उभे राहा. प्रभू Maybe some of you, your family members are not saved. कदाचित तुमच्यातल्या काही लोकांच्या घरचे लोक तारणात आले नसतील, Always confess. पण नेहमी कबूल करा As for me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. देवाची सेवा करणार. Because we don't see Joshua's children working for the Lord. कारण यहोशुआची मुलं आपल्याला पश्चात देवाची सेवा करताना कुठे दिसत नाहीत. I will talk about it maybe next time. पुढच्या वेळेला बोलीन मी. You don't see
his wife serving the Lord in any way. यहोशुआची बायको पण कुठे सेवा करताना आपल्याला वाचायला मिळत नाही. Why? का? We will study next time. अभ्यास याचा आपण पुढच्या वेळेला करू. But this much is enough today. आज एवढं पुरेसं आहे That he said, की तो म्हणाला, as for me and my house, we will serve मी the आणि Lord. माझे घराणे देवाची सेवा करू. Amen. Come on, Amen. all of you say now. म्हणा तुम्ही सर्वांनी, As for me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार. Let the devil hear it. सैतानाला ऐकू जाऊ दे. As for me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार. As for me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार. Joshua didn't say, let my wife speak, यहोशुआ असं नाही म्हणाला माझी बायको बोलू दे or let my children speak on किंवा my माझी behalf. मुलं बोलू देत, माझ्या वतीनं माझा मुलगा बोलेल. मी नाही बोलत. No. नाही. As the head of the house, he took the initiative. घर प्रमुख म्हणून त्याने पुढाकार घेतला. So all the men folk तर सर्व पुरुष say this after me. माझ्या मागून बोला. As for me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार. As for me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार. He didn't even take his wife's permission. त्याने बायकोची परवानगी घेतली नाही. He didn't take his children's permission. मुलांची परवानगी पण घेतली नाही. But that bold statement पण ते धाडसी विधान brings a lot of changes. फार बदल घेऊन येतं. Amen. आमेन. Let's हालेलुया. worship the Lord. Come. प्रभूची आराधना करूया मग चला. तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूँ यहाँ तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, आमेन. मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, Yes, Lord. मैं हूँ यहाँ, हालेलुया. मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, उद्धारक मेरा तू, उद्धारक मेरा तू, Yes, Lord. मेरी चट्टान है, मेरा छिपने का स्थान है, छिपने का स्थान है मेरा प्रभु, उद्धारक मेरा तू प्रभु, उद्धारक मेरा तू, मेरी चट्टान है, छिपने का स्थान है Yes, Lord. मेरा प्रभु, और इसलिए तेरी आराधना करूं सारे पल, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा, and like Joshua तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूँ यहाँ, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूँ यहाँ प्रभु, ओ मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, ओ यीशु तेरी सेवा करे Yes, प्रभु, Lord. We will worship you. We will serve you. आम्ही तुझी आराधना करू दे बाबा. आम्ही तुझ्यावर प्रेम करू. मैं हूँ यहाँ तेरे ही मार्गों पर चलो,
प्रभु, तेरी राहों पर चलेंगे प्रभु, महिमा में गाऊं तेरे ही सामने और पीछे ना हटूं। हम अपने हाथों को उठाकर गाते हैं यीशु हालेलुया हालेलुया। Yes, oh God. तेरी आराधना हो सेरा ला 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 मातोरो रिखला ला 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 बशथा ला ला मातेरे सेरिया ला 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 करे ला 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 बाबा बाबा शथा ला ला मातो सेथेरे रे रे तेरे मार्गों पर तेरे ही मार्गों पर चलो प्रभु सेरा ला ला रिवा रिगा शना रे रे और आगे ही बढ़ो और आगे ही बढ़ो। Thank you, As for me and my house, we will serve the Lord. Thank you, Jesus. और आगे ही Hallelujah. बढ़ो। धन्यवाद Families, प्रभु. lift up your hearts to the Lord. आज सर्व परिवारांनी आपली हृदय देवाला द्या. Something is going to happen this morning. काहीतरी आज सकाळी घडणार आहे. The anointing will come on the families. अभिषेक परिवारांवर येणार आहे. God is going to sort out many problems of the family. देव अनेक पारिवारिक समस्या सोडवणार आहे. Yes, this morning आज या सकाळी He's going to solve many of the family's problems. अनेक फॅमिलीच्या समस्या देव सोडवणार आहे. Any issues that are rising in your family, काही पण तुमच्या फॅमिलीमध्ये भांडणं वगैरे असतील a dysfunctional family, किंवा फॅमिली नीट चालतच नाही, फॅमिली तुटलेलीच आहे, God is going to set it right. देव ते सगळं बरोबर करणार You आहे. just believe in the Lord. तुम्ही फक्त प्रभूवर विश्वास ठेवा. That Joshua anointing is coming तो right now this योशुआचा morning. अभिषेक आता यावेळेला सकाळी येत The आहे. anointing that was upon the family of Joshua, जो अभिषेक यहोवाच्या फॅमिलीवर होता He's coming upon you this morning. तो तुमच्यावर आज सकाळी येत आहे. It is coming upon you. तो तुमच्यावर येत आहे आज सकाळी. Take this special anointing this morning. हा खास अभिषेक आज सकाळी घ्या. The devil's power has to be broken. सैतानी सामर्थ्य तुटलंच The पाहिजे. devil's rulership has to be broken. सैतानाचा अधिकार तुटलाच पाहिजे. I'm drawing a line. मी रेषा ओढत आहे. The blood of Jesus. येशूंचं रक्त. The devil cannot cross over. नाही तो सैतान आत येऊ शकणार. My blessings will not come out of my house. माझे आशीर्वाद माझ्या घराबाहेर जाणार नाही. The devil's power cannot come in my house. सैतानाचं सामर्थ्य माझ्या घरात येऊ शकणार नाही. Because we will serve the Lord. का आम्ही देवाची सेवा करणार. We will sing the Lord's mercy. आम्ही देवाची दया गाणार. We will walk together. आम्ही एकत्र चालणार We will light the light in my house. आणि घरामध्ये प्रकाश पेटवणार. The light of Jesus Christ. येशू ख्रिस्ताचा प्रकाश. Blessings have to come. आशीर्वाद आलेच पाहिजे. Blessings have to stay. आशीर्वाद राहिलेच पाहिजे. Change has to occur. बदल आलाच पाहिजे. Repentance has to come. पश्चाताप झालाच पाहिजे. Forgiveness has to come. क्षमा आलीच पाहिजे. Healing has to come. आरोग्य घडलंच That पाहिजे. family has to rise. तो परिवार वर आलाच पाहिजे. Rise to the standard of Joshua and his family. योशुआच्या स्तरापर्यंत आलाच पाहिजे. You have to reach your promised land. तुम्ही तुमच्या अभिवचन दत्त देशात पोहोचलंच पाहिजे. You have to walk together. तुम्ही एकत्र चाललंच पाहिजे. The devil should have no authority over you. सैतानाचा अधिकार तुमच्यावर चालता कामा नये. God's covering is upon you. देवाचं आवरण तुमच्यावर आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You devil, सैताना I command you in the name of तुला मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave every family in सोड Jesus' name. प्रत्येक परिवार येशूंच्या नावात. Leave every family in Jesus' name. सोड प्रत्येक फॅमिली येशूंच्या नावात. You devil राबा who शतो. is trying to break जो families, सैतान परिवार तोडत आहे. I break the powers in Jesus' तुझं name. सामर्थ्य येशूंच्या नावात मी तोडतो. Break the powers in Jesus' तुझं name. सामर्थ्य येशूंच्या नावात मी तोडतो. Husbands walk straight. नवऱ्यांनी सरळ चाला. Wives walk straight. बायकांनी सरळ चाला. And your children will follow you. म्हणजे तुमची मुलं तुमच्या मागे चालतील. Don't think so. The devil will spare you. असा विचार करू नका की सैतान तुम्हाला सोडणार. No, he will not. सैतान सोडणार नाही तुम्हाला. You keep your eye on Jesus. तुम्ही आपले डोळे येशूंवर ठेवा. Take your family along. आपला परिवार एकत्र घ्या. Get together in prayer. प्रार्थनेत बसा एकत्र. Get together in fasting. उपवास प्रार्थनेत एकत्र बसा. Get together in reading of the word. वचन वाचायला एकत्र बसा. Put the word of God in your home. देवाचं वचन आपल्या घरात लावा. You have the authority. तुमच्याकडे अधिकार आहे.
Fathers, let not your children dictate what word of God should be put in your home. बापांनो, तुमच्या मुलांनी ठरवू नये देवाचं वचन तुमच्या घरात लावलं जावं की Oh, नाही. my children don't like it. नाही, माझ्या मुलांना ना देवाचं वचन घरात लावलेलं आवडत नाही, मग मी You are लावतच the नाही. head of the house. तू बाप आहेस, तू घर प्रमुख आहेस, तू लाव. मुलांना आवडो ना आवडो, You have to do it. तू वचन लाव. They may not like you singing gospel songs. You have मुलांना to नाही sing. आवडणार. तुम्ही प्रभूची गाणी गायली तरी तुम्ही गायची, You have to sing. तरी तुम्ही गायची. You are the head of the house. तुम्ही घर प्रमुख आहात. You bring righteousness in that house. नीतिमानपणा तुम्ही त्या घरात आणा. You bring justice in that house. न्याय त्या घरात तुम्ही आणा. You bring the anointing of God in that अभिषेक त्या house. घरात तुम्ही आणा. राबा शंदुरुमा मंदरा कारा बाबा 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 बाबा. God said, I know Abraham will guide his children. ते म्हणाला, मला ठाऊक आहे अब्राम त्याच्या मुलांना मार्गदर्शन Abraham करेल. will guide his family. अब्राम त्याच्या फॅमिलीला मार्गदर्शन करेल. God is depending on the Abraham. देव अब्राहमांवर अवलंबून आहे. God is depending on the Sarah. देव सारेंवर अवलंबून आहे. राबा शंदुरुमा हंद. Devil is defeated today. सैतान आज हरलेला आहे. All the powers of the devil. सर्व सैतानी I सामर्थ्य break your मी power in बांधून Jesus' टाकतो name. येशूंच्या Leave the नावामध्ये. broken homes in Jesus' तुटलेल्या name. घरांना येशूंच्या नावात सोड. Leave the divided families in Jesus' name. वेगळे झालेले परिवार सोड येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Every family that is divided. जो प्रत्येक परिवार वेगवेगळा झालाय, What is happening there? Every family that is divided. जो प्रत्येक परिवार वेगवेगळा झालाय, Let them be reunited in Jesus' name. येशूंच्या नावात ते एकत्र होऊ देत. The devil that has eyed your family. ज्या सैतानाने तुझ्या फॅमिलीवर डोळे ठेवलेत, I break those powers in ते Jesus' name. सामर्थ्य येशूंच्या नावात मी तोडतो. You are coming together. तुम्ही एकत्र येणं, You are working together. तुम्ही काम करणं You are एकत्र, praying together. प्रार्थना एकत्र You करणं, are living together. एकत्र राहणं, You are reading the Bible बायबल together. एकत्र वाचणं. खराबा शंदुरुमा हंदुरु हिरा बाबा बाबा खराबा संताराबा खराबा शकाराबा बाबा राबा बाबा बाबा First खराबा. Joshua, पहिले यहोशुवा, then his wife, मग त्याची बायको, then his children. मग मुलं. Each one should stand for God alone. प्रत्येकाने देवासाठी एकटं एकटं उभं राहायचंय. तेरे लिए ना मैं, मेरे लिए ना तू. Each one. प्रत्येकाने आपापलं उभं राहा. You are responsible for your life. तुम्ही जबाबदार आहात. तुमच्या जीवनासाठी तुम्हीच जबाबदार. David was not responsible for Michal. दावीद मिखेलसाठी जबाबदार नव्हता. She had to make her choice. मिखेलनी निवडायला हवं होतं. David made his choice. दाविदाने तो ऑलरेडी निवडलं. Abraham made a choice. अब्रामाने निवडलं. Sarah also made a सारेने choice. पण निवडलं. Isaac made a choice. योशुआने निवडलं. Rebecca made a इसाकाने choice. निवडलं. रबेकाने निवडलं. And then they raised up a godly family. मग ते भक्तिमान परिवार उभे राहिले. Father, we thank you. देव बाप्पा, मी तुझे आभार मानतो. Thank you, Master. तुला धन्यवाद देतो. Things are changing. गोष्टी बदलतायत. Blessings are coming. आशीर्वाद येत आहे. Our homes are blessed. घरं बदलतायत. आशीर्वादित Peace होत is coming in आहे. our शांती house. घरात येत आहे. Joy is coming in our आनंद house. घरात येत आहे. Prosperity is coming in our समृद्धी house. घरात येत आहे. Happiness is coming in खुशी our घरात house. येत आहे. Joy is coming in our आनंद house. घरात येत आहे. खराबा शंदुरुमा हंदुरु हिरा बाबा बाबा खराबा सखाराबा Thank you, Jesus. Thank you, Jesus. शंदुरु खराबा शंदराबा संतुरु Thank you, Jesus. मांडरा Thank you, खराबा शकराबा. Thank you, Jesus. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.